नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या ब्रह्मास्त्र या सीरीजमध्ये. ठीक आहे. ब्रह्मास्त्र जी सीरीज आहे, त्या सीरीजमध्ये आपण काय करत असतोय, थिअरी आणि एम-सी-क्यू दोन्ही पण प्रॅक्टिस करत असतोय. तर ही जी आपली सीरीज आहे, ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्सेट, ई-एस-आय-सी, सी-आर-ई, आर-आर-बी यासारख्या एक्झामसाठी तर उपयुक्त आहेच. त्याचप्रमाणे ज्या आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत, त्या जसे की सी-एच-ओ, ठीक आहे, डी-एम-ई-आर आणि डी-एच-एस या एक्झामसाठी पण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर आपण आता रेस्पिरेटरी सिस्टम सुरू केलेली आहे. ठीक आहे. रेस्पिरेटरी सिस्टम आपण सुरू केली आहे. तर की जो आपण कालचा एपिसोड होता, त्या एपिसोडमध्ये आपण काय बघितलं होतं, अस्थमाचे थिअरी पार्ट आपण बघितलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, अस्थमाचे एम-सी-क्यूज पूर्ण कव्हर करणार आहोत. तर आपला हा आजचा 11th एपिसोड आहे. ठीक आहे. आणि जर कोणी अस्थमाचे थिअरी पार्ट बघितला नसेल, तर तो 10th एपिसोडमध्ये आपण अस्थमाचा थिअरी शिकवलेला आहे. त्याचप्रमाणे आपण 8th एपिसोडमध्ये आपण काय शिकवलेलं आहे, न्यूमोनियाचं थिअरी शिकवलेलं आहे आणि 9th एपिसोडमध्ये आपण काय शिकवलेलं आहे, न्यूमोनियाचे एम-सी-क्यू शिकवलेले आहेत. तर ते पण जर कोणी बघितले नसेल, तर तो एपिसोड बघून घ्यायचा आहे. आपण सुरू करूया. फर्स्ट एम-सी-क्यू आहे आपला, व्हिच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स अस्थमा? खालीलपैकी अस्थमा कोण डिस्क्राईब करत आहे? फर्स्ट ऑप्शन आहे रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज. सेकंड ऑप्शन आहे क्रोनिक इन्फ्लामेटरी एअरवे डिसऑर्डर. थर्ड ऑप्शन आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स. थर्ड ऑप्शन आहे ऑटोइम्यून डिस्ट्रक्शन ऑफ अल्व्हिओलाय. तर आपण काल जेव्हा आपण अस्थमा बघितला, ठीक आहे. अस्थमा जेव्हा आपण काल बघितला, तेव्हा आपण काय बघितलं, अस्थमा काय आहे? एक इन्फ्लामेशन आहे. इन्फ्लामेशन आहे. इन्फ्लामेशन ऑफ एअरवेज. पण कुठला एअरवे बघितला आपण? तर लार्जर एअरवे. ठीक आहे. लार्जर एअरवे. तर लार्जर एअरवेमध्ये कोण येतं? तर आपला ट्रकिया येतो. ठीक आहे. आणि ब्रॉन्कायस येतात. ट्रकिया आणि ब्रॉन्कस 2 जे एअरवे आहेत लार्जर एअरवे त्यांचे काय होणं? इन्फ्लमेशन होणं म्हणजे आपण काय म्हणतो? अस्थमा होणं असं म्हणतो पेशंटला. मग अस्थमा होतोय म्हणजे काय होतंय? पेशंटची जी ही नॉर्मल लायनिंग आहे, ही काय पेशंटचा नॉर्मल रिस्पिरेटरी ट्रॅक आहे. हा नॉर्मल रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काय होतं? हा नॉर्मल रिस्पिरेटरी ट्रॅक असतो आणि ज्या पेशंटमध्ये अस्थमा झालेला आहे, त्या पेशंटमध्ये काय होतं? हा ट्रॅक जो आहे तो नॅरो होतो. ठीक आहे. हा ट्रॅक काय होतो? नॅरो होतो. तर पूर्ण काय होतो? एडिमा येतो. त्याच्यानंतर आपल्याला आपण काय म्हणतो? पल्मोनरी एडिमा असं म्हणतो. पल्मोनरी एडिमा असं म्हणतो. हा कशामुळे होतो? तर इन्फ्लमेशनमुळे होतो. इन्फ्लमेशन होतं म्हणजेच काय होतं? हायपर रिस्पॉन्सिव्ह होतो. हायपर रिस्पॉन्स. बॉडीची डिफेन्स मेकॅनिझम आहे ते काय करते? हायपर रिस्पॉन्ड करते. त्याच्यामुळे काय होतं? म्हणजे ब्रॉन्कस जे आहे ते नॅरो होतं. तिथल्या मसल काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात. तर मग आपला फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो? रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज. तर रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज आहे का अस्थमा? तर नाही. रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज कुठले आहेत? जे एखाद्या पेशंटमध्ये असायटिस असेल, ठीक आहे. असायटिसमुळे त्याचं काय होतंय, लंग्स जे आहेत, लंग्स जे आहेत ते काय होतात, फुल्ली काय होत नाहीत, एक्सपांड होत नाहीत. त्याला आपण काय म्हणतो, रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज. म्हणजे लंग्सला एक्सपांड होण्यासाठी काय होतात, रिस्ट्रिक्शन निर्माण होतात. त्याला आपण काय म्हणतो, रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज. अजून कुठं बघायला मिळतं आपल्याला, ओबेसिटीमध्ये बघायला मिळतं. जे पेशंटचं काय असतं, वजन खूप जास्त असतं, त्या पेशंटमध्ये आपल्याला रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस बघायला मिळतात. अजून प्रेग्नन्सीमध्ये पण आपल्याला रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज हा बघायला मिळतो. सेकंड ऑप्शन काय म्हणतोय, क्रोनिक इन्फ्लॅमेटरी एअरवे डिसऑर्डर. क्रोनिक इन्फ्लॅमेटरी एअरवे डिसऑर्डर अस्थमामध्ये होतो का? तर हो, होतो. थर्ड ऑप्शन काय म्हणतोय, बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स. हे हे काय आहे? त्याला आपण काय जे आहे ते आपण अस्थमामध्ये काउंट करत नाही. हे काय इन्फेक्शियस डिसीज आहे. आपल्याला काय पाहिजे? इन्फ्लॅमेटरी डिसीज पाहिजे. त्यानंतर फोर्थ काय ऑटोइम्यून डिस्ट्रक्शन ऑफ अल्व्हिओलाय. हे पण ऑप्शन जे आहे ते करेक्ट नाही. ऑप्शन बी जे आहे तो करेक्ट आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन बघा. द हॉलमार्क फीचर ऑफ अस्थमा. अस्थमाचं काय आहे? आपल्याला काय विचारलंय? हॉलमार्क हॉलमार्क फीचर विचारलंय. हॉलमार्क फीचर म्हणजे असं फीचर जे जर पेशंटमध्ये आपल्याला दिसलं, तर आपण काय म्हणू शकतो, की पेशंटला अस्थमा असण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. फर्स्ट काय आहे ऑप्शन? पल्मोनरी फायब्रोसिस. सेकंड आहे एअरवे ऑब्स्ट्रक्शन दॅट इज रिव्हर्सिबल. एम्फायसेमॅटस चेंजेस. नंतर पर्मनंट एअरवे नॅरोइंग. तर आपण काल जेव्हा अस्थमा बघितला, तेव्हा आपण काय बघितलं होतं, की अस्थमाची ही कंडिशन कशी आहे? अस्थमा ही कंडिशन कशी आहे? रिव्हर्सिबल कंडिशन आहे. रिव्हर्सिबल कंडिशन आहे. अगोदर ना अस्थमा आणि सी हे दोन्ही एकाच क्लासमध्ये होते. पण अस्थमा आणि सी मेजर चेंजेस काय आहेत? म्हणजे एक मोठा चेंज काय आहे? फरक काय आहे दोघांमध्ये? डिफरन्स काय आहे? तो म्हणजे अस्थमा कसा आहे? रिव्हर्सिबल आहे. जेव्हा पेशंटला अस्थमा होतो तेव्हा आपण त्याला ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर जो काही ब्रॉन्कोस्पाझम झालेला आहे, जो काही पेशंटचा एअरवे नॅरो झालेला आहे, तो परत आपण ब्रॉन्कोडायलेटर दिल्याच्या नंतर काय होतो? पूर्वस्थितीमध्ये येतो. पण सी-ओ-पी-डीमध्ये तसं होत नाही. सी कसं आहे? इरिव्हर्सिबल कंडिशन आहे. ठीक आहे.
म्हणून अस्थमा आणि सीओपीडी आता काय केले आहेत वेगवेगळ्या क्लासमध्ये ठेवले आहेत. याच्या अगोदर अस्थमा आणि सीओपीडी एकाच टॉपिकच्या अंडर आपण स्टडी करायचो. तर मग आता हॉलमार्क फीचर काय आहे अस्थमाचं? तर काय आहे एअरवे ऑब्स्ट्रक्शन दॅट इज रिव्हर्सिबल. अस्थमा कसं आहे रिव्हर्सिबल कंडिशन आहे आणि त्यामुळे काय होतं एअरवे ऑब्स्ट्रक्शन होतं. पण जर आपण ट्रीटमेंट दिली, हे जे एअरवे ऑब्स्ट्रक्शन आहे आपण ट्रीटमेंट दिल्याच्यानंतर काय होतं रिलीव्ह होतं. रिलीव्ह होतं. थर्ड ऑप्शन काय म्हणतो इम्फायसेमॅटस चेंजेस. इम्फायसेमा हे काय आहे? इम्फायसेमॅटस कंडिशन म्हणजे काय होतं, की तुमचे जे अलोला आहेत, या अलोलाची जी इलॅस्टिसिटी आहे, इलॅस्टिसिटी ती काय होते लूज होते. अलोलाची काय आहे नॉर्मल टेंडन्सी काय असते, जसं एअर इन येतो तेव्हा काय होतात इन्फ्लेट होणं आणि जेव्हा पेशंटला ब्रीथ आउट करायचं असतं तेव्हा काय होणं डिफ्लेट होणं. ठीक आहे. अलोलाची नॉर्मल टेंडन्सी आहे. पण जेव्हा पेशंटला एम्फायसेमा होतो, ठीक आहे. एम्फायसेमा, सीओपीडी हे काय आहेत एकच कॅटेगरीचे डिसीज आहेत. जेव्हा पेशंटला एम्फायसेमा किंवा सीओपीडी होतं तेव्हा काय होतं त्यांची इलॅस्टिसिटी जी आहे ती लूज होते आणि त्याच्यामुळे काय होतं पेशंटला ब्रीथिंग डिफिकल्टीज होतात आणि पेशंटचा जो व्हॉल्यूम आहे तो प्रॉपरली ब्रीथिंग होत नाही. नंतर काय पर्मनंट एअरवे नॉर्म हे आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं तर आपल्याला हे सीओपीडीमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे याचा ऑप्शन काय असणार आहे? बी एअरवे ऑब्स्ट्रक्शन दॅट इज रिव्हर्सिबल हे आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला द मेन इन्फ्लॅमेटरी सेल्स इन्व्हॉल्व्ड इन अस्थमा आर. काल आपण बघितलेलं की अस्थमामध्ये जे इन्फ्लामेशन जे होतं, इन्फ्लामेशन जे होतं, इन्फ्लामेशन कॉज करण्यासाठी कुठल्या-कुठल्या सेल्स रिस्पॉन्सिबल असतात तर असतात इओसिनोफिल्स, इओसिनोफिल्स, त्यानंतर न्यूट्रोफिल्स, अजून कुठले असतात मास्ट सेल्स. मास्ट सेल्स. हे सगळे जण मिळून काय करतात आपल्या जे अस्थमामध्ये आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात. मास्ट सेल्स काय करणार हिस्टामाइन सिक्रेट करतात. ठीक आहे. आणि हिस्टामाइन सिक्रेट करून काय करतात ते इन्फ्लमेशन कॉज करत असतात. तर मग आपल्याला क्वेशनमध्ये काय विचारलंय न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल, बेसोफिल आणि मोनोसाइट यापैकी कुठली सेल जी आहे ती काय आहे मेजरली इन्व्हॉल्व्ड आहे कशामध्ये अस्थमा कॉज करण्यामध्ये. तर मी तुम्हाला काल सांगितलेलं की जर पेशंटला अस्थमा असेल, पेशंटला जर अस्थमा असेल, जेव्हा आपण त्याची सी करू, जेव्हा आपण त्याची सी करू तेव्हा पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार इओसिनोफिल्स, इओस इओसिनोफिल्स जे आहेत त्या कशा बघायला मिळणार आपल्याला एलिव्हेटेड काउंट बघायला मिळणार. अजून जर पेशंटमध्ये व्हिझिंग असेल, पेशंटमध्ये जर व्हिझिंग असेल, फर्स्ट पॉइंट पेशंटमध्ये जर व्हिझिंग असेल आणि सेकंड पॉइंट पेशंटच्या जर सी करायचं तर इओसिनोफिल्स जर पेशंटच्या काय असतील एलिव्हेटेड असतील, तर आपण पेशंटला काय म्हणू शकतो अस्थमा आहे आणि तो अस्थमा कसा आहे पुअरली कंट्रोल्ड आहे. पुअरली कंट्रोल्ड म्हणजे पेशंटचा अस्थमावर कंट्रोल नाहीये. आपल्याला अजून अग्रेसिव्ह ट्रीटमेंट देण्याची गरज आहे असं आपण गृहीत धरू शकत असतोय. म्हणून ऑप्शन बी जे आहे इओसिनोफिल्स हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेशन व्हिच मेडिकेशन प्रोव्हाईड इमिडिएट रिलीफ ड्युरिंग अॅन अॅक्यूट अस्थमा अटॅक? ऑप्शन आहे आपला साल्मेटेरॉल, डिक्लोमिथॅझोन, साल्ब्युटॅमॉल आणि मॉन्टेलुकास्ट. साल्मेटेरॉल, डिक्लोमिथॅझोन, साल्ब्युटॅमॉल आणि मॉन्टेलुकास्ट. ठीक आहे. पेशंटला जेव्हा अस्थमा अटॅक येतो, अॅक्यूट अस्थमा अटॅक ठीक आहे. अॅक्यूट अस्थमा अटॅक. त्यालाच आपण काय म्हटलं होतं का? अल्सो नोन ॲज स्टॅटस इपिलेप्टिक. स्टॅटस अस्थमॅटिक्स सॉरी अस्थमॅटिक्स. स्टॅटस अस्थमॅटिक्स त्याला आपण काय म्हणतो? स्टॅटस अस्थमॅटिक असं सुद्धा म्हणतो. हे कसं असतं? मोर दॅन 30 मिनिट ठीक आहे. 30 मिनिटपेक्षा जास्त ही कंडिशन बघायला मिळते आणि ही आपल्याला जास्त करून कधी बघायला मिळते? एकतर आयदर नाईटला किंवा अर्ली मॉर्निंगला. अर्ली मॉर्निंगला पेशंटमध्ये आपल्याला ही कंडिशन बघायला मिळते. तर जेव्हा पेशंटला अॅक्यूट सिम्प्टम असतात, तेव्हा आपण मॅनेजमेंट बघताना काय बघितलं होतं, की जेव्हा आपण अस्थमाचं मॅनेजमेंट करतो, तेव्हा आपण लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म मॅनेजमेंट करतो. शॉर्ट टर्म मॅनेजमेंट आपण कोणामध्ये करतो? ज्या पेशंटला अॅक्यूट सिम्प्टम्स आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला काय पाहिजे? क्विक रिलीफ पाहिजे. क्विक रिलीफ पाहिजे. अशा पेशंटमध्ये आपण काय करत असतो? शॉर्ट टर्म मॅनेजमेंट हे करत असतो. तर मग जेव्हा आपल्याला शॉर्ट टर्म मॅनेजमेंट करायचं असतं, अॅक्यूट अस्थमामध्ये आपल्याला काय करायचं असतं? शॉर्ट टर्म मॅनेजमेंट करायचं असतं आणि शॉर्ट टर्म मॅनेजमेंट करण्यासाठी आपण काय करतो? शॉर्ट ॲक्टिंग शॉर्ट ॲक्टिंग बीटा 2 अँटिनर्जिक एजंट देतो आणि अजून पण काय देतो आपण? अँटीकोलिनर्जिक देतो. अँटीकोलिनर्जिक आपण पेशंटला देतो. त्याच्यानंतर काय देतो? इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्स. आय-सी-एस म्हणजे काय? इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्स आपण ह्या काय करतो? 3 गोष्टी पेशंटला देत असतो जेणेकरून पेशंटला काय मिळेल? क्विक रिलीफ मिळेल.
तर याच्यामध्ये कुठलं जे आहे ते शॉर्ट ॲक्टिंग काय आहे बीटा 2 एड्रेनर्जिक एजंट आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट काय आहे साल्मेटोरॉन हे काय आहे लाँग ॲक्टिंग आहे. बीटा 2 एड्रेनर्जिक एजंट आहे पण कसं आहे लाँग ॲक्टिंग बीटा 2 एड्रेनर्जिक एजंट आहे. नंतर डिक्लोमिथाझोन कसं आहे कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. हे पण कसं आहे लाँग ॲक्टिंग आहे. त्यानंतर साल्ब्युटामॉल हे काय आहे बीटा 2 एड्रेनर्जिक एजंट आहे आणि कशा आहे शॉर्ट ॲक्टिंग आहे. शॉर्ट ॲक्टिंग. शॉर्ट ॲक्टिंग बीटा 2 एड्रेनर्जिक एजंट त्यालाच आपण काय म्हणतो साबा म्हणतो. SABA. शॉर्ट ॲक्टिंग बीटा 2 एड्रेनर्जिक एजंट. SABA साबा असं पण याला आपण म्हणतो. त्यानंतर मॉन्टेल्युकास्ट काय आहे? हा ल्युकेट्राईन इन्हिबिटर ड्रग आहे. आपण अस्थमामध्ये यूज करतो. कधी यूज करतो? जर पेशंटला खूप जास्त काय असेल कफ असेल, म्युकस प्रोडक्शन जर खूप जास्त असेल, तर आपण मॉन्टेल्युकास्ट पण अस्थमाच्या पेशंटमध्ये यूज करतो. तर याचं ऑप्शन सी जे असणार आहे साल्ब्युटामॉल हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला व्हिच क्लास ऑफ ड्रग इज नॉट रिकमेंडेड फॉर अॅक्यूट अस्थमा रिलीफ? ठीक आहे. अॅक्यूट अस्थमा रिलीफसाठी आपण कुठलं जे आहे ते ड्रग देत नाही. तर आपण आताच काय बघितलं होतं, की अॅक्यूट जर असेल तर आपल्याला ट्रीटमेंट करू शॉर्ट ॲक्टिंग. शॉर्ट ॲक्टिंग जे आहे ते आपल्याला ट्रीटमेंट मॅनेजमेंटची जे ऑप्शन आहे तो आपल्याला निवडायचा होता. याच्यामध्ये आपण काय-काय बघितलं होतं? ऑप्शन बघा आता. शॉर्ट ॲक्टिंग बीटा 2 अँटागोनिस्ट, कॉर्टिकोस्टेरॉइड्स, लाँग ॲक्टिंग बीटा 2 अँटागोनिस्ट आणि अँटिकोलिनर्जिक इन्हेलर. तर मी आता सांगितलेलं तुम्हाला याच्यामध्ये आपण काय-काय यूज करतो. एकतर आपण साबा यूज करतो. साबा म्हणजे काय? शॉर्ट ॲक्टिंग बीटा 2 एड्रेनर्जिक एजंट. त्याच्यानंतर आपण काय करतो? ICS म्हणजे काय? इन्हेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्स आणि आपण काय करतो? अँटिकोलिनर्जिक अँटिकोलिनर्जिक्स आपण काय करतो? यूज करतो. आणि जेव्हा आपण अस्थमाची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो, तर आपण इन्हेलेशन रूट जो आहे, तो काय करतो? प्रिफर करतो आणि इन्हेलेशन रूट जो आहे, जो अस्थमाच्या ट्रीटमेंटसाठी काय आहे? बेस्ट रूट आहे. बेस्ट रूट कुठला आहे? तर इन्हेलेशन रूट आहे. मग जेव्हा आपल्याला अक्यूट अस्थमाच्या रिलीफची गोष्ट येते, तेव्हा आपण जे लाँग ॲक्टिंग आहे, ठीक आहे. लाँग ॲक्टिंग ते आपल्यासाठी काय तेवढे इफेक्टिव्ह नाहीयेत. लाँग ॲक्टिंगने आपण काय करू शकतो? फक्त रिकरन्स रिकरन्स जो आहे तो काय करू शकतो? प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे पेशंटला नेक्स्ट अटॅक येणार आहे किंवा जे परत-परत अटॅक येतात पेशंटला, जे त्याचे कंटिन्यू सिम्प्टम्स आहेत, ते आपण काय करू शकतो? रोखू शकतो. म्हणजे जो क्रोनिक अस्थमा आहे, त्यासाठी आपण काय वापरतो? लाँग ॲक्टिंग वापरतो. पण अॅक्यूटसाठी आपण काय वापरतो? शॉर्ट ॲक्टिंग जे आहे, ते ट्रीटमेंटची आपण मेथड वापरत असतो. मग आपल्याला या क्वेशनमध्ये काय विचारलंय? व्हिच ड्रग इज नॉट रिकमेंडेड? व्हिच क्लास ऑफ ड्रग इज नॉट? ठीक आहे. नॉट म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय? लाँग ॲक्टिंग बीटा 2 अँटागोनिस्ट हे आपलं अॅगोनिस्ट हे आपलं आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सायलेंट चेस्ट इन अ पेशंट विथ अस्थमा इंडिकेट्स. सायलेंट चेस्ट जे आहे, ज्याविषयी आपण काल सांगितलेलं नव्हतं. ठीक आहे. आपण सायलेंट चेस्टबद्दल थोडंसं बघूया, की काय कन्सेप्ट आहे. जेव्हा पेशंटचा हा एअरवे असतो नॉर्मली, ठीक आहे. आणि हा पेशंटचा जो आहे एअरवे आहे कधी अस्थमा झाल्याच्या नंतर. हा काय आहे नॉर्मल एअरवे आणि हा अस्थमा पेशंटचा एअरवे आहे. जेव्हा ह्या एअरवेमधून काय होते, एअर अशी बाहेर पास होते, तेव्हा आपल्याला पेशंटमध्ये काय बघायला मिळतं, व्हीजिंग साउंड बघायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे एअरवे काय झालेला आहे, नॅरो झालेला आहे. पण जर पेशंटची कंडिशन सिव्हिअर झाली, ठीक आहे. पेशंटची जर कंडिशन सिव्हिअर झाली किंवा पेशंटची कंडिशन जी आहे, ती काय गेली, वर्स होत गेली, तर काय होतं, हा जो एअरवे आहे, तो अजून जास्त नॅरो व्हायला लागतो. अजून जास्त नॅरो व्हायला लागतो आणि एका पॉइंट नंतर काय होतं, ह्या एअरवेमध्ये काय होतं, ऑब्स्ट्रक्शन येतं. त्याच्यामुळे आता जो एअर जो आहे, तो काय होत नाही, बाहेर पासच होत नाही. एअर काय होत नाहीये, नो एअर एंट्री. एअरची काय होत नाही, एंट्री होत नाही. नो एअर एंट्री किंवा मिनिमल एअर एंट्री. ठीक आहे. मिनिमल एअर एंट्री. मग अशा वेळेस काय होतं, आपल्याला काय वाटतं, की जे व्हीजिंग साउंड जे आहेत, ते काय होतात, अचानक स्टॉप होतात. व्हीजिंग साउंड काय होतात, स्टॉप होतात. आणि जर व्हीजिंग साउंड पेशंटमध्ये अस्थमाच्या पेशंटमध्ये जर व्हीजिंग साउंड स्टॉप झाले, तर ते काय आहे, एक कंडिशन पेशंटची काय होत आहे, वर्सन होत आहे. याचं एक साइन आहे. का? कारण जो पेशंटचा जो एअरवे आहे, तो काय झालेला आहे, खूप अगोदर जो नॅरो झालेला होता, तो आता काय झालेला आहे, कंप्लीट ऑब्स्ट्रक्शन होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे पेशंटला जो एअर जे आहे किंवा ऑक्सिजन जे आहे, ब्रीथिंग आणि ब्रीथ आउटची जी प्रोसिजर आहे रेस्पिरेशनची, ती कंप्लीट होत नाही. म्हणून आता पेशंटला काय करायला लागणार आपल्याला, अशा कंडिशनमध्ये पेशंटला आपल्याला एमर्जन्सी एमर्जन्सी इंट्युबेशन करायला लागणार आहे.
या पेशंटमध्ये आपण इंट्युबेशन करायला कुठलं इंट्युबेशन करतो आपण या पेशंटमध्ये तर एंडोट्रॅकियल इंट्युबेशन करतो आणि एंडोट्रॅकियल इंट्युबेशन करून आपल्याला पेशंटला काय करायला लागणार आहे मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर घ्यायला लागणार आहे. मेकॅनिकल व्हेंटिलेशन म्हणजे काय आपल्याला पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्यायला लागेल. काय तर पेशंटचं काय आहे जो रेस्पिरेटरी जो ट्रॅक आहे तो काय झाला आहे कंप्लीट ऑब्स्ट्रक्ट झालेला आहे आणि आता पेशंट काय करणार नाही या इथून यापुढं या कंडिशनच्या पुढे पेशंटचं स्पॉन्टेनियस ब्रीथिंग जे असतं ते करणं खूप डिफिकल्ट आहे. स्पॉन्टेनियस ब्रीथिंग जे आपण नॉर्मली करतो ते करणं आता इथून खूप डिफिकल्ट आहे म्हणून आपल्याला काय करावं लागणार पेशंटला इंट्युबेट करायला लागणार. तर बॅक टू द क्वेश्चन सायलेंट चेस्ट इन अ पेशंट विथ अस्थमा इंडिकेट्स इम्प्रूव्हमेंट एअरवे ऑब्स्ट्रक्शन इज सिव्हिअर माइल्ड अटॅक आणि प्रेझेन्स ऑफ इन्फेक्शन. तर आपण आताच काय बघितलंय जर पेशंटमध्ये सायलेंट चेस्ट जर आपल्याला बघायला मिळत असेल तर एअरवे ऑब्स्ट्रक्शन आहे असं आपण गृहीत धरतोय. ऑप्शन बी काय असणार आहे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा इनहेलर टेक्निक शुड ऑलवेज इन्क्लूड टेकिंग द इनहेलर बिफोर यूज ब्रीथिंग इन रॅपिडली एक्सेलिंग इमिडिएटली आफ्टर इनहेलेशन आणि स्किपिंग स्पेसर यूज. तर आपण काल बघितलं होतं की इनहेलर जे आहे ते यूज कसं करायचं ठीक आहे. इनहेलर जे आहे ते यूज कसं करायचं आपण पेशंटला सांगायचं. फर्स्ट आपण काय करायचं पेशंटला पोझिशन द्यायची. पेशंटला काय करायचं कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आयदर फाउलर ऑर सेमी फाउलर किंवा हाय फाउलर जे कोणी ज्यामध्ये पेशंटच्या सिव्हिअरिटीनुसार आपण पेशंटला पोझिशन द्यायची आहे. पोझिशन दिली आपण पेशंटला त्याच्यानंतर आपण पेशंटला काय सांगायचं आहे की इनहेलरचा यूज कसा करायचा आहे. त्या इनहेलरला त्याला काय सांगायचं शेक करायला सांगायचं. इनहेलरला पेशंटला काय सांगायचं शेक करायला सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपण पेशंटला काय सांगायचं आहे माउथ ब्रीथ काय करायचं आहे तुमचं ब्रीथ काय करायचं ब्रीथ आउट करायचं आहे. म्हणजे तुमची जेवढी ब्रीथ तुम्ही आत घेतलेली ती काय करायची पूर्ण आउट करायला सांगायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगायचं जो माउथ पीस आहे ठीक आहे माउथ पीस आहे तो काय करायचा पेशंटला ओरल कॅव्हिटीमध्ये घ्यायला सांगायचं आणि त्याला पूर्ण काय करायचं सांगायचं बोटाने त्याला पूर्ण सील करायला सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगायचं पेशंटला प्रेस करायला सांगायचं. वर जो त्याचा प्रेसचं हे असतं ठीक आहे कॅनिस्टर असतं ते प्रेस करायला सांगायचं. ते प्रेस केल्याच्या नंतर पेशंटला काय सांगायचं आपल्याला इनहेल करायचंय. इनहेल करायचंय, डीप इनहेल करायचंय ठीक आहे आणि होल्ड करायचंय. होल्ड करायचे किती सेकंदासाठी तर निअर अबाउट 10 सेकंडसाठी पेशंटला काय करायला सांगायचं आपल्याला होल्ड करायला सांगायचं आहे. तर आता बघा ऑप्शन काय म्हणतात शेकिंग द इनहेलर बिफोर यूज आपण यूज करण्याच्या अगोदर शेक करायचं काय तर हो करायचं आहे. ब्रीथिंग इन रॅपिडली ब्रीथ करायचं काय आपल्याला नाही स्लो आणि आपल्याला काय करायचं स्लो आणि डीप ब्रीथ घ्यायची आहे. एक्झेलिंग इमिडिएटली आफ्टर इनहेलेशन इनहेलेशन केल्यानंतर इमिडिएटली आपल्याला एक्झेल करायचं आहे का तर नाही आपल्याला काय करायचं आहे 10 सेकंड काय करायचं आहे होल्ड करायची आहे. 10 सेकंड काय करायचं आहे होल्ड करायचं आहे आणि स्किपिंग स्पेसर यूज स्पेसरचा यूज आपल्याला स्किप करायचा आहे का तर नाही. जर आपण स्पेसरचा यूज जर आपण स्किप केला आणि जर जो इनहेलर आहे जर तो स्टेरॉइड असेल तर आपल्याला ओरल कॅन्डिडियासिस हे आपल्याला काय बघायला मिळतं साइड इफेक्ट हा बघायला मिळतो. कशाचा स्टेरॉइड इनहेलरचा आपल्याला बघायला मिळतो जर आपण स्पेसर यूज नाही केले तर. त्यामुळे आन्सर हे जे आहे शेकिंग द इनहेलर बिफोर यूज हे काय आपला करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला थिओफायलिन बिलॉंग्स टू विच ड्रग क्लास. थिओफायलिन जो आहे आपण बघितलेलं का याचे एक्झाम्पल काय बघितलेले आपण त्याचे एक्झाम्पल थिओफायलिन जे आहे हा क्लास कुठला आहे तर आपण बघितलेलं का झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह आहे ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह झॅन्थिन डेरिव्हेटिव्हचा काय आहे हा एक एक्झाम्पल आहे आणि अजून एक काय सांगितलेलं मी काय अमिनोफायलिन काय मोस्ट कॉमनली यूज ड्रग्ज आहेत थिओफायलिन आणि अमिनोफायलिन हे काय झॅन्थिन डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल आहे. ऑप्शन बघा अँटीहिस्टामाइन मिथिल झॅन्थिन ब्रॉन्कोडायलेटर बेटा 2 एगोनिस्ट आणि कॉर्टिकोस्टेरॉइड. तर काय आहे थिओफायलिन मिथिल झॅन्थिन ब्रॉन्कोडायलेटर हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन द बेस्ट पोझिशन फॉर अ पेशंट ड्युरिंग अन अक्यूट अस्थमा अटॅक इज पेशंटला काय आहे अक्यूट अस्थमा अटॅक आहे आणि अशा वेळेस आपण पेशंटला कुठली पोझिशन ही द्यायला हवी. फर्स्ट ऑप्शन आहे सुपाइन प्रोन थर्ड हाय फाउलर्स आणि फोर्थ काय म्हणतो लेफ्ट लॅटरल पोझिशन म्हणतो. जेव्हा आपल्याकडे अक्यूट अस्थमा अटॅकचा पेशंट येतो तेव्हा आपण जो एअरवे आहे तो ऑलरेडी काय असतो खूप नॅरो असतो आणि याच्यामुळे काय होतं जे चेस्टमध्ये त्याचं एक्सपान्शन जे आहे ते प्रॉपरली होत नाही कारण जी एअरची जी एवढी अमाउंट आपल्या लंग्समध्ये जायला पाहिजे तेवढी अमाउंट जी आहे ती जात नाही. त्याचबरोबर पेशंट काय करत असतो हायपर हायपर व्हेंटिलेशन करत असतो.
हायपर व्हेंटिलेशन करत असतो म्हणजे काय करत असतो, पेशंट खूप फास्टली आणि शॅलो ब्रीथिंग करत असतो. पेशंट डीप ब्रीथ घेत नाही. पेशंट काय करतो, अशी वर-वर काय करतोय, फक्त श्वास घेतो आणि फास्ट श्वास घेतो. त्याच्यामुळे काय होतं, पेशंटचे जे आहे ऑक्सिजन काय होतं पेशंटमध्ये ऑक्सिजनची कमी होते आणि कार्बन डायऑक्साईड जो काय आहे तो काय होतो, थोड्या वेळानंतर रिटेन्शन व्हायला लागतं. पण स्टार्टिंग कंडिशनला काय होतं, जे इनिशियल कंडिशनमध्ये काय होतं, पेशंट अल्कोहोलिसिसमध्ये असतो. म्हणजे काय असतं, पेशंटमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं आणि जसं-जशी पेशंटची कंडिशन वर्सन होते, तेव्हा काय होतं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढायला लागतं. म्हणजे स्टार्टिंगला पेशंटमध्ये काय असतं, रेस्पिरेटरी रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस असतं आणि मग नंतर थोड्या वेळानंतर काय व्हायला लागतं पेशंटमध्ये रेस्पिरेटरी ॲसिडोसिस हे पेशंटमध्ये व्हायला लागतं. तर काय पेशंटमध्ये पी-सीओ2 हा वाढायला लागतो आणि स्टार्टिंगला कसं असतं पेशंटमध्ये पी-ओ2 काय होतो, पी-ओ2 हा जास्त असतो आणि नंतर मग जशी कंडिशन वर्सन होते, तसं-तसं पेशंटमध्ये आपल्याला पी-सीओ2 काय बघायला मिळतो, आपल्याला वाढलेला बघायला मिळतो. तर मग पेशंट जेव्हा येतो, आपल्याला पोझिशनचा क्वेशन आहे. पेशंट जेव्हा येतो, तेव्हा आपण काय करायला पाहिजे पेशंटला एकतर हाय फॉलोअर पोझिशन द्यायला पाहिजे, ठीक आहे? किंवा फॉलोअर पोझिशन द्यायला पाहिजे. हाय फॉलोअर किंवा फॉलोअर पोझिशन द्यायला पाहिजे. का? कारण जेव्हा पेशंट हाय फॉलोअर म्हणजे काय असतं, ही आपली अपर राईट पोझिशन असते. हा पेशंटचा बेड आहे. हा पेशंट असा बसलेला असतो. याला आपण काय म्हणतो, हाय फॉलोअर पोझिशन असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं, हा पेशंटची जी चेस्ट आहे, त्या चेस्टचा जो अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर जो असतो, अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर डायमीटर त्याच्यामध्ये काय होतं, एक्सपान्शन जे आहे ते जास्त होतं आणि याच्यामुळे याच्यामुळे काय होतं पेशंटला काय होतं, तो पेशंटचा ब्रीथलेसनेस आहे तो थोडासा रिलीफ होण्यासाठी पेशंटला मदत मिळते. म्हणून हाय फॉलोअर्स जे आहे ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेशन नर्स शुड टीच द अस्थमा पेशंट टू रिन्स द माउथ आफ्टर यूजिंग. ऑप्शन ए आहे बीटा एगोनिस्ट, ऑप्शन बी आहे कॉर्टिकोस्टेरॉइड इनहेलर, ऑप्शन सी आहे अँटिकोलिनर्जिक इनहेलर आणि ऑप्शन डी आहे ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. तर जे आपण कॉर्टिकोस्टेरॉइड्स यूज करतो, कॉर्टिकोस्टेरॉइड्स यूज करतो आणि जेव्हा आपण इन्हेलेशन फॉर्ममध्ये यूज करतो, ठीक आहे. इन्हेलेशन फॉर्ममध्ये यूज करतो, तेव्हा त्याचा साइड इफेक्ट जो आहे, त्याचा साइड इफेक्ट काय आहे, तर ओरल कॅन्डिडियासिस. ओरल कॅन्डिडियासिस आहे, तो पेशंटला होण्याचे चान्सेस असतात. त्याचे साइड इफेक्ट आहे. म्हणून अशा वेळेस आपण पेशंटला एज्युकेट केलं पाहिजे. एज्युकेट केलं पाहिजे कशाबद्दल? तर त्या पेशंटने काय करायला पाहिजे, एकतर स्पेसर यूज करायला पाहिजे. ठीक आहे. स्पेसर यूज करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याने काय करायला पाहिजे, आय-सी-एस म्हणजे काय? इन्हेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्स जो जो इन्हेलर आहे, तो यूज केल्याच्या नंतर यूज केल्याच्या नंतर त्याने काय केलं पाहिजे, नंतर माउथ काय करायला पाहिजे, रिन्स करायला पाहिजे. माउथ रिन्स करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? सूळ भरायला पाहिजे. जसं त्याचं कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करून होईल. काय करायचं त्यानं थोड्या वेळानंतर 10 सेकंड होल्ड करायचं, ब्रीथ आउट करायचं आणि थोड्या वेळानंतर काय करायचं, सूळ भरायची आहे. जेणेकरून जे स्टेरॉइड्सचं जे तोंडामध्ये राहिलेलं आहे त्याचे पार्टिकल्स ते काय होतील जेव्हा चूळ भरला जाईल तेव्हा ते बाहेर पडतील आणि पेशंटला काय होणार नाही, ओरल कॅन्डिडियासिस होणार नाही. बाकी जे बीटा एगोनिस्ट किंवा अँटिकोलिनर्जिक आणि ल्युकोट्राईन यांचे जर पेशंट इन्हेलर यूज करत असतील, तर तेव्हा पेशंटला माउथ रिन्स करण्याची काही गरज नाही. पण जर कॉर्टिकोस्टेरॉइड जर तो यूज करत असेल, तर मात्र त्याला काय करायला लागणार आहे, माउथ रिन्स करायला लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्युरिंग एन अस्थमा अटॅक द पेशंट रेस्पिरेटरी रेट इज 32 पर मिनिट, SpO2 is 86% ऑन रूम एअर, प्रायोरिटी नर्सिंग ॲक्शन इज. फर्स्ट ऑप्शन आहे एन्करेज डीप ब्रीथिंग. पेशंटला काय सांगायचं आपल्याला, असा डीप ब्रीथिंग करायला सांगायचं आहे. ॲडमिनिस्टर ऑक्सिजन थेरपी, काय करायचं आहे पेशंटला ऑक्सिजन द्यायचा आहे. त्यानंतर गिव्ह सेडेटिव्ह, पेशंटला काय करायचं आहे सेडेटिव्ह द्यायचं म्हणजे काय करायचं झोपवायचं आहे. आणि लास्ट ऑप्शन काय आहे, स्टार्ट IV फ्लुइड. तर बघा पेशंटच्या चीफ कंप्लेंट्स काय आहेत तिथे, पेशंटला कशाच्या कंप्लेंट्स आहेत, कंप्लेंट्स ऑफ रेस्पिरेटरी रेट कसा आहे, हाय आहे 32 पर मिनिट म्हणजे काय रेस्पिरेटरी रेट हाय आहे, ठीक आहे. SpO2 किती आहे 86% आहे. म्हणजेच काय पेशंटचा SpO2 काय झालाय ड्रॉप झालेला आहे. SpO2 किती पाहिजे आपल्याला 95 च्या प्लस पाहिजे. अबोव्ह 95 प्लस पाहिजे होता, पण तो पण कमी आहे. तर इथे आपली प्रायोरिटी जी आहे ती कशाला असायला पाहिजे, एअरवे ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन. हे आपले काय प्रायोरिटीचे क्वेश्चन जेव्हा येतील, तेव्हा आपल्याला काय करायचं एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन. जर इथे पण आपला क्वेश्चन नाही सॉल्व्ह झाला, तर मग आपल्याला कुठे जायचंय नॉर्थोथायरॉइडची लॉकडे जायचं. ठीक आहे. अशा वेळेस आपण पेशंटला काय करणार, एअरवे आणि ब्रीथिंग हे आपलं काय असलं पाहिजे इथे प्रायोरिटी असली पाहिजे. ठीक आहे. म्हणून आपण काय करणार पेशंटला डीप ब्रीथिंग घ्यायला सांगणार का? नाही. हे आपण कधी करणार? नंतर करणार. डीप ब्रीथिंग जर आपण पेशंटला केलं, तर पेशंट हे काय आहे आपले जे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत, कॉम्प्लिकेशन्स हे आपण प्रिव्हेंट करू शकतो.
पण आता आपल्याला काय करायचं, प्रॉम्प्ट ट्रीटमेंट द्यायची. कशासाठी? जो पेशंटचा एसपीओ2 कमी झाला त्यासाठी आपण काय करायचं, पेशंटला ऑक्सिजन थेरपी सुरू केली पाहिजे. तर थर्ड ऑप्शन काय आहे, गिव्ह सेडेटिव्ह. जर आपण सेडेटिव्ह दिले पेशंटला, तर पेशंट रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जाण्याच्या अगोदर जे सिम्प्टम्स दाखवतो, ते सिम्प्टम्स आपल्याला दिसणार नाहीत आणि पेशंट रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये गेला तरी पण आपल्याला काय होणार नाही, ते आपल्याला लगेच आपल्याला कळणार नाही. त्याच्यामुळे सेडेटिव्हज आपण देऊ शकत नाही. सेडेटिव्हचे स्वतःचा साइड इफेक्ट पण काय आहे, की रेस्पिरेटरी फेल्युअर आहे. म्हणजे पेशंटचा ऑलरेडी आपण एसपीओ2 कमी आहे आणि त्याच्यानंतर परत आपण जर पेशंटला सेडेटिव्ह दिले, तर त्याचे जो रेस्पिरेटरी मसल्स आहेत, ठीक आहे, रेस्पिरेटरी मसल्स काय होऊ शकतो, पॅरालिसिस होऊ शकतो. रेस्पिरेटरी मसल्सचा जर पॅरालिसिस झाला, तर पेशंट काय होऊ शकतो, रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर फोर्थ ऑप्शन काय आहे, स्टार्ट आयव्ही फ्लुइड्स. ज्या पेशंटमध्ये ठीक आहे, ब्रेथलेसनेस असते म्हणजे आणि अस्थमाच्या पेशंटमध्ये खास करून जेव्हा पेशंटचा जो एअरवे आहे तो नॅरो होतो आणि तो पल्मनरी एडेमा असतो, तेव्हा आपण आयव्ही फ्लुइड्स देऊ शकत नाही. आयव्ही फ्लुइड्स काय असतात, कॉन्ट्रा इंडिकेटेड असतात. ठीक आहे. आयव्ही फ्लुइड्स काय असतात, कॉन्ट्रा इंडिकेटेड असतात. त्यामुळे आपण ऑप्शन बी जे आहे, ॲडमिटर ऑक्सिजन थेरपी, हा आपला प्रायोरिटी इथे कन्सर्न असला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इनिबिट मास्ट सेल डिजेनरेशन. मास्ट सेल काय करतात, मास्ट सेल डिजेनरेशनसाठी कुठला ड्रग जो आहे तो काय आहे, इनिबिटर आहे. इनहिबिटर कुठला आहे हे आपल्याला विचारलेलं. मास्ट सेल काय काम करतात, तर हिस्टॅमाइन सिक्रेट करायचं काम करतात. कधी, इन्फ्लामेटरी कंडिशनमध्ये. इन्फ्लामेटरी कंडिशन. ऑप्शन काय काय म्हणतात, क्रोमेलिन सोडियम. ऑप्शन बी आहे मॉन्टेल्युकास्ट. ऑप्शन सी आहे इप्राट्रोपियम आणि ऑप्शन डी आहे फॉर्मोटेरॉल. तर मी काय सांगितलेलं, की मास्ट सेल इनिबिटरचं एक्झाम्पल कुठलं आहे, तर काय आहे, क्रोमोलिन क्रोमोलिन सोडियम. क्रोमोलिन सोडियम हे काय आहे, मास्ट सेल इनिबिटर. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ सिव्हिअर अस्थमा आर्टेरियल ब्लड गॅस अनालिसिस युजुअली शो. पेशंटला काय आहे, सिव्हिअर अस्थमा आहे आणि पेशंटची आपण काय केली आहे, एबीजी केलेली आहे. तर एबीजीच्या इंटरप्रिटेशन काय असतील, ठीक आहे, इंटरप्रिटेशन काय असतील हे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन बघा, रेस्पिरेटरी अल्कोलोसिस इनिशियली, लेटर ॲसिडोसिस, मेटाबॉलिक ॲसिडोसिस, रेस्पिरेटरी अल्कोलोसिस ओन्ली, मेटाबॉलिक अल्कोलोसिस. यापैकी कुठली जी आहे ते एबीजीच्या इंटरप्रिटेशन असतील. तर आपण काय बघितलं होतं, की जेव्हा पेशंटमध्ये सिव्हिअर अस्थमा असतो, स्टार्टिंगमध्ये पेशंटला काय होतं, रेस्पिरेटरी अल्कोलोसिस होतं. काय होतं, तर पेशंट काय करतो, हायपर व्हेंटिलेट करतो. हायपर व्हेंटिलेट पेशंट करतो. त्याच्यामुळे काय होतं, रेस्पिरेटरी अल्कोलोसिस हे व्हायला लागतं. पण जसं-जसं पेशंटची कंडिशन काय होते, सिव्हिअर व्हायला लागते, पेशंट कसं जातो, रेस्पिरेटरी ॲसिडोसिसमध्ये जातो. रेस्पिरेटरी ॲसिडोसिसमध्ये का जातो, कारण त्याचं PCO2 जे आहे ते काय होतं, वाढतं. म्हणजे काय होतं पेशंटमध्ये, हायपर हायपर कॅप्निया. म्हणजे काय, कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढणं, याला पण काय आपण काय म्हणतो, हायपर कॅप्निया अशी कंडिशनमध्ये म्हणतो. जेव्हा आपण पेशंटची काय करतो, एबीजी करतो, तर आपल्याला स्टार्टिंगला तर PO2 काय म्हणतो, रेस्ट मिळतो. पण नंतर जसं थोड्या वेळानंतर जेव्हा पेशंटची कंडिशन वर्सन होते, जर ट्रीटमेंट प्रॉपर नाही मिळाली, म्हणजे जेव्हा तो रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जेव्हा पेशंट जायला लागतो, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, की पेशंटचं PCO2 जो आहे तो वाढलेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला पेशंटला काय करावं लागतं, इंट्युबेट हे करायला लागत असतं. म्हणून ऑप्शन जे आहेत आपले काय म्हणतो, फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो, रेस्पिरेटरी अल्कोलोसिस इनिशियली आणि लेटर ॲसिडोसिस बरोबर आहे. मेटाबॉलिक ॲसिडोसिस बघायला मिळतं का, तर नाही. कंडिशन ही मेटाबॉलिकच्या रिलेटेड नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर रेस्पिरेटरी अल्कोलोसिस ओन्ली तर नाही. आपल्याला अगोदर अल्कोलोसिस बघायला मिळतं हे खरं आहे. पण काय होतं, थोड्यानंतर ते ॲसिडोसिसमध्ये कन्व्हर्ट होतं. म्हणून हे पण ऑप्शन चुकीचं आहे. नंतर ऑप्शन डी काय म्हणतो, मेटाबॉलिक अल्कोलोसिस. तर मेटाबॉलिकची कंडिशन ही नाही सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नर्स नोट्स सायलेंट चेस्ट, drowsiness and bradycardia in a patient with asthma. The immediate action should be. ऑप्शन आहे आपला, कंटिन्यू नेब्युलायझेशन, प्रिपेअर फॉर इंट्युबेशन अँड व्हेंटिलेटरी सपोर्ट, गिव्ह ओरल स्टेरॉइड्स आणि एन्करेज कफिंग. जर तुमच्याकडे पेशंट आलेला आहे कशाचा, अस्थमाचा आहे आणि आता आपल्याला सध्या त्याच्या आता ज्या करंट करंट कंप्लेंट्स काय आहेत, करंट कंप्लेंट कशाच्या आहेत त्याच्या, तर पेशंटमध्ये फर्स्ट आहे सायलेंट चेस्ट. सायलेंट चेस्ट म्हणजे काय झालेलं आहे, पेशंटचा एअरवे जो आहे तो काय झालेला आहे, कंप्लीट काय झालेला आहे, ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे. ऑब्स्ट्रक्शन जे आहे ते झालेलं आहे. नंतर काय बघायला मिळतं आपल्याला, ड्राउझीनेस बघायला मिळतो आहे. नंतर पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर ब्रॅडिकार्डिया बघायला मिळतं. ठीक आहे. जनरली अस्थमाच्या पेशंटमध्ये काय असायला पाहिजे, टॅकिकार्डिया असायला पाहिजे.
टॅकीकार्डिया असायला पाहिजे. पण इथे ब्रॅडीकार्डिया बघायला मिळतो. याचा अर्थ पेशंटची काय झाली आहे, कार्डियाक सिस्टम पण काय झालेली आहे, कार्डियाक सिस्टम पण काय होत आहे, फेल्युअर होत आहे. कार्डियाक सिस्टम पण फेल्युअर होत आहे. ब्रॅडीकार्डिया आहे म्हणजे काय होत आहे, पेशंटची कार्डियाक सिस्टम पण फेल्युअर होत आहे. का? कारण पेशंटला अस्थमाच्या पेशंटमध्ये ऑक्सिजन डिमांड पेशंटची वाढली असल्यामुळे आणि ऑक्सिजनचा सप्लाय जो आहे तो कमी झाल्यामुळे पेशंट काय होतं, टॅकीकार्डिया आणि टॅकीपनिया आपल्याला बघायला मिळतो. ते काय आहे आपल्यासाठी एक एक्सपेक्टेड क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आहे टॅकीकार्डिया आणि टॅकीपनिया. पण जर पेशंटला ब्रॅडीकार्डिया होत असेल, तर आपण काय म्हणू शकतो, पेशंटची कार्डियाक सिस्टम पण काय होत आहे, फेल होत आहे. आणि सायलेंट चेस्ट आहे म्हणजे काय झाले, पेशंटची रेस्पिरेटरी सिस्टम पण काय होत आहे, फेल होत आहे. ठीक आहे. मग इथे काय झालं आपलं मल्टी ऑर्गन. ठीक आहे. आपण काय म्हणू शकतो या कंडिशनला मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्ये काय होत आहे, आपला पेशंट जात आहे. म्हणून अशा वेळेस आपल्याला पेशंटला काय करायचं आहे, नेब्युलायझेशन देत बसायचं काय? तर नाही. आपल्याला पेशंटला स्टेरॉइड देत बसायचं का? तर नाही. पेशंटला आपल्याला कफ करायला सांगायचं का? तर नाही. का? कारण पेशंट ड्राउझी आहे. पेशंटला काहीही समजणार नाही. पेशंट ड्राउझी आहे म्हणजे काय? सेंट्रल नर्व्हस सिस्टम सुद्धा त्याची काय झालेली आहे, फेल झालेली आहे. ठीक आहे. इथे रेस्पिरेटरी सिस्टम पण फेल झालेली आहे, सेंट्रल नर्व्हस सिस्टम पण फेल झालेली आहे आणि कार्डियाक सिस्टम पण त्याची फेल झालेली आहे. पेशंट कुठे आहे? मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये ऑलरेडी गेलेलं आहे. तर मग आपल्याला काय करायला पाहिजे, पेशंटचं इमिडिएट आपल्याला काय करायला पाहिजे, इंट्युबेशन हे करायला पाहिजे. इंट्युबेशन करून आपल्याला काय करायचं, पेशंटला व्हेंटिलेटरी सपोर्ट हा द्यायला लागणार आहे. ठीक आहे. म्हणून याचा ऑप्शन बी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ड्युरिंग अ सिव्हिअर अॅक्यूट एक्झार्बेशन ऑफ अस्थमा. ठीक आहे. सिव्हिअर आहे आणि अॅक्यूट एक्झार्बेशन ऑफ अस्थमा आहे. एक्झार्बेशन म्हणजे काय? पेशंटला ऑलरेडी अस्थमा आहे. ठीक आहे. आणि एक्झार्बेशन होणं म्हणजे काय? एक्झार्बेशन होणं म्हणजे काय? तर ट्रिगर होणं. कुठल्यातरी कंडिशनमुळे त्याला जो ज्या कुठल्यातरी ॲलर्जीमुळे पेशंटला अस्थमा आहे, तो ॲलर्जन जेव्हा पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा काय होतं, एक्झार्बेशन होतं. म्हणजे काय होतं, ट्रिगर होतं, स्टिम्युलेट होतं. परत पेशंटला अस्थमा अटॅक येतो. आणि आता यावेळेस पेशंटला कसा आलेला आहे अटॅक, अॅक्यूट आलेला आहे आणि सिव्हिअर आलेला आहे. The nurse notes that the patient PSU2 has risen from 30 mmHg to 50 mmHg and respiratory rate has dropped. What does the changes most likely indicate? ठीक आहे. पेशंट नर्सनी काय नोटीस केलं आहे, की पेशंटला जेव्हा ऑन ॲडमिशन जेव्हा आला होता, ऑन ॲडमिशन पेशंटचा किती होता, PCO2 38 mmHg होता आणि आता किती झालेला आहे तो, आता किती झालेला आहे, लेटर ऑन किती झालेला आहे तो, PCO2 50 mmHg झालेला आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण एबीजी, PCO2 आपल्याला ही कुठं व्हॅल्यू बघायला मिळते, एबीजीमध्ये बघायला मिळते. जेव्हा आपण पेशंटची एबीजी करतो, तेव्हा आपण काय बघतो, त्याच्यामध्ये पीएच बघतो, PCO2 बघतो, HCO3 मायनसचा लेव्हल बघतो आणि PO2चं लेव्हल बघतो. मग याची नॉर्मल व्हॅल्यू माहिती पाहिजे आपल्याला. याची नॉर्मल व्हॅल्यू किती आहे? 7.35 टू 7.45 ही काय आहे? पीएचची नॉर्मल व्हॅल्यू आहे. कार्बन डायऑक्साइडची किती आहे? 35 टू 45 एमएमएची ही काय आहे? कार्बन डायऑक्साइडची नॉर्मल व्हॅल्यू आहे. HCO3 मायनसची किती आहे? तर 22 ते 26. ठीक आहे. त्याच्यानंतर PCO2ची किती आहे? तर 80 टू 100. 80 टू 100 एमएमएची किंवा 75 टू 100 पर एमएमएची असेल तरी पण आपण त्याला नॉर्मल कन्सिडर करतो. काही काही बुक्समध्ये 75 आहे, काही काही बुक्समध्ये 80 पण दिलेलं आहे. ठीक आहे. या काय आहेत, आपण एबीसीच्या नॉर्मल व्हॅल्यू आहेत आणि जेव्हा आपण इंटरप्रिटेशन करतो, तेव्हा आपल्याला कळतं की पेशंटचा आल्याच्या नंतर 38 एमएमएची होता. म्हणजे काय होता, पेशंटचा जो PCO2 होता तो नॉर्मल होता. म्हणजे पेशंट जेव्हा आला होता, तेव्हा तो रेस्पिरेटरी अल्कलोसिसच्या कंडिशनमध्ये असू शकतो. ठीक आहे. आपल्याला PO2 काय आहे ते यांनी दिलेलं नाही. त्यामुळे पेशंटचा PO2 दिलेला नाही आणि पेशंटचं अजून काय दिलेलं नाही, तर पीएच दिलेलं नाही. त्यामुळे आपण पेशंट आला तेव्हा कुठल्या कंडिशनमध्ये होतं हे सांगू शकत नाहीये. पण मे बी पेशंट रेस्पिरेटरी अल्कलोसिस या फेजमध्ये असू शकतो. पण आता जेव्हा तो लेटर ऑन काय झालंय, त्याचा जो PCO2 आहे तो काय झालेला आहे, 50 एमएमएच झालेला आहे. म्हणजे काय झालं, तो 45 आपला काय आहे, आपली मॅक्सिमम लिमिट किती आहे, 45 लिमिटची आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, जो ॲबनॉर्मल आहे असं आपण म्हणतो. पण इथे काय झालं आहे, 50 झालेला आहे. म्हणजेच काय झालंय, पेशंट काय झालं आता ॲसिडोसिसमध्ये गेलेला आहे. ठीक आहे. रेस्पिरेटरी ॲसिडोसिसमध्ये गेलेला आहे. हे पण आता आपण इथे कन्फर्म सांगू शकत नाही, पेशंट रेस्पिरेटरी ॲसिडोसिसमध्ये आहे का, कधीपर्यंत सांगू शकत नाही. जोपर्यंत आपल्याला क्वेशन पीएच देत नाही तोपर्यंत. ठीक आहे. पण तरी पण आपण एक फक्त कार्बन डायऑक्साइडच्या याच्यावरून असं सांगू शकतो, की पेशंट ॲसिडोसिसमध्ये असू शकतो. ठीक आहे. मग आपल्याला ऑप्शन काय म्हणतंय? इम्प्रूव्ह व्हेंटिलेशन. ठीक आहे. म्हणजे हे जे आपल्याला हे दिले सिम्प्टम्स दिलेत त्याच्यावरून आपण काय करू शकतो, काय इंडिकेट आपल्याला होतंय. तर इम्प्रूव्ह व्हेंटिलेशन, पेशंटचं व्हेंटिलेशन हे इम्प्रूव्ह झालं तर नाही झालंय का? कारण जर पेशंटचं व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह झालं असतं तर कार्बन डायऑक्साइड जो त्याचा एवढा वाढला नसता. इथे काय झालेलं आहे, CO2 रिटेन्शन झालेलं आहे. CO2चं काय झालं, रिटेन्शन झालेलं आहे. म्हणून हे इम्प्रूव्ह व्हेंटिलेशनचं साइन आहे का? तर नाही आहे.
नंतर काय ऑप्शन म्हणतोय ऑनसेट ऑफ रेस्पिरेटरी मसल फटीग अँड इम्पेंडिंग फेल्युअर. ठीक आहे, रेस्पिरेटरी मसलचं फटीग झालेलं आहे आणि पेशंट काय होतोय फेल्युअरमध्ये जात आहे का? तर हो जात आहे. का? कारण पेशंटमध्ये CO2 रिटेन्शन होत आहे. याचा अर्थ पेशंटमध्ये काय होतं रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जात आहे. पेशंटच्या ज्या मसल आहे त्या फटीग झालेल्या असू शकतात. ठीक आहे. हा आपला ऑप्शन करेक्ट असू शकतो. तरी पण आपण अजून काय बघायचं नेक्स्ट ऑप्शन बघायचं आपल्याला इफेक्ट ऑफ साबा थेरपी. साबा म्हणजे काय शॉर्ट ॲक्टिंग ब्रॉन्को बीटा 2 ॲड्रेनर्जिक एजंट. ठीक आहे. शॉर्ट ॲक्टिंग बीटा 2 ॲड्रेनर्जिक एजंटच्या थेरपीमुळे झालेला असेल का? तर नाही. जर साबाची थेरपी जर इफेक्टिव्ह असेल तर काय झालं असतं पेशंटमध्ये ब्रॉन्कोडायलेशन झालं असतं आणि CO2 रिटेन्शन हे झालं नसतं. म्हणजे काय झालं आपल्या इथं साबा थेरपी इफेक्टिव्ह आहे असं आपण इथं म्हणू शकतो काय? नाही म्हणू शकत आहे. ठीक आहे. नॉर्मल व्हेरिएशन इन अस्थमा. या अस्थमामध्ये नॉर्मल व्हेरिएशन आहे का? तर नाही आहे. जेव्हा पेशंट रेस्पिरेटरी अल्कलोसिसमधून रेस्पिरेटरी ॲसिडोसिसमध्ये जातो आहे, तर ही कंडिशन नॉर्मल आहे का? तर नाही आहे. हे काय आहे? एक साइन आहे. कशाचं? कॉम्प्लिकेशनचं. पेशंट कॉम्प्लिकेशनमध्ये जात आहे. पेशंट रेस्पिरेटरी फेल्युअर या कॉम्प्लिकेशनकडे जात आहे. याचं साइन आहे. ठीक आहे. म्हणून आपले हे पण आपलं ऑप्शन काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. म्हणून ऑप्शन बी जो आहे आपला तो करेक्ट असणार आहे. का? कारण पेशंट जर कार्बन डायऑक्साईड रिटेन्शन होत असेल पेशंटमध्ये ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर आणि स्पेशली ॲक्यूट कंडिशनमध्ये तर काय होत आहे ते पेशंट रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जात आहे. Next question. A nurse is teaching adult asthma patient to correct order of inhaler use with a corticosteroid plus long-acting beta-2 adrenergic agent. ठीक आहे. पेशंटला काय आपण इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्स दिलेलं आहे प्लस काय दिलेलं आहे लाबा दिलेला आहे. लाबा म्हणजे काय लॉंग ॲक्टिंग बीटा ॲड्रेनर्जिक एजंट. याचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आपल्याला. विच स्टेटमेंट बाय द पेशंट इंडिकेट करेक्ट अंडरस्टँडिंग. आणि पेशंटनी कुठली गोष्ट जेव्हा आपल्याला बोलेल तेव्हा आपल्याला काय बघायला काय आपण म्हणू शकतो की पेशंट जो आहे तो काय करेक्ट बोलत आहे. पेशंट काय म्हणतोय आय विल यूज ICS or LABA inhaler first. Then I will if I still wish I will take a SABA inhaler. पेशंट काय म्हणतोय अगोदर मी काय करणार हे जे इनहेलर आहे ते यूज करणार आणि तरी पण जर माझे वीज कंटिन्यू असतील तर मग मी काय करणार साबा इनहेलर घेणार. नंतर बी ऑप्शन काय म्हणतोय आय विल यूज साबा इनहेलर फर्स्ट देन टेक ICS और लाबा इनहेलर 30 मिनिट्स लेटर. म्हणजे मी काय करणार अगोदर साबा इनहेलर घेणार आणि त्याच्यानंतर मी काय करणार ICS आणि लाबा इनहेलर घेणार. त्यानंतर सी ऑप्शन काय म्हणतो आय विल टेक माय ओरल स्टेरॉइड पिल बिफोर युजिंग इनहेलर. सी ऑप्शन काय म्हणतो मी अगोदर काय करणार माझ्या ओरल स्टेरॉइड अगोदर खाणार आणि त्याच्यानंतर मग मी काय करणार इनहेलर यूज करणार. पण कोणतं यूज करणार याचा आपल्याला काय ऑर्डर सांगितलेला नाहीये. नंतर ऑप्शन काय म्हणतो आय विल ओन्ली यूज ICS व्हेन आय फील शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. फोर्थ ऑप्शन काय म्हणतो मी फक्त काय करणार इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्सच घेणार जेव्हा मला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ वाटेल तेव्हा. बघा जेव्हा आपण पेशंटला काय करतोय कॉम्बिनेशनचे इनहेलर देतो. ठीक आहे. कॉम्बिनेशन जेव्हा आपण इनहेलर देतो तेव्हा जेव्हा आपण साबाचा यूज करतो आपण. ठीक आहे. साबा म्हणजे काय शॉर्ट ॲक्टिंग बीटा 2 ॲड्रेनर्जिक एजंट हे आपल्या कशासाठी असतात तर क्विक रिलीफसाठी असतात. ठीक आहे. क्विक रिलीफसाठी असतात. आणि हे आपण पेशंटमध्ये काय देतो जर पेशंट समजा फॉर एक्झाम्पल ॲक्यूट अस्थमॅटिक अटॅकमध्ये गेला किंवा त्याला जर एक्झासर्बेशन झालं तर आपण साबा देत असतो. का? कारण जेव्हा तुमची कंडिशन खूप सिव्हिअर होते आणि तेव्हा काय करणार लाबा आणि ICS काय करणार नाही एवढे प्रॉम्प्टली ॲक्ट करणार नाहीत. तेव्हा आपण पेशंटला आपण काय करतो की तुम्ही साबा पण सोबत ठेवायचा आहे. पण जेव्हा तुम्हाला काय होणार प्रॉब्लेम येणार तेव्हा तुम्ही काय करायचंय अगोदर लाबा आणि ICS घेऊन बघायचं आहे. ठीक आहे. लाबा आणि ICS घेऊन बघायचं आहे आणि इथे पण जर तुम्हाला रिलीफ नाही मिळाला तर आपण साबाकडे जायचं आहे. ठीक आहे. साबा हे आपला रुटीन यूजसाठी आपण पेशंटला देत नाही. फक्त हे काय इमर्जन्सी मॅनेजमेंटसाठी आहे. क्विक रिलीफसाठी आपण साबा यूज करत असतो. ठीक आहे. पण अगोदर साबा किंवा रुटीनली साबा यूज करणं ही काय करेक्ट प्रॅक्टिस नाही आहे. आपण पेशंटला काय करतोय लाबा आणि ICS सांगतोय. जर इथे पण जर तुमची जे आहे ते सिम्प्टम्स रिलीफ नाही झाले, तुमची व्हीजिंग जर तुमची इम्प्रूव्ह नाही झाली, तर तुम्ही काय करायचं आहे, साबा हे यूज करायचा आहे, असं आपण पेशंटला सांगत असतोय. त्याच्यामध्ये ऑप्शन ए जो आहे तो काय म्हणतोय, करेक्ट सांगतोय, की अगोदर अगोदर आपण काय करायचंय, ICS आणि लाबा यूज करायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण जर आपले सिम्प्टम्स इम्प्रूव्ह नाही झाले, तर आपण काय करायचं आहे, साबा यूज करायचं आहे. तर ऑप्शन ए जो आहे तो आपला करेक्ट असणार आहे. ऑप्शन बी काय म्हणतोय आपला, अगोदर साबा यूज करायचा असं करायचं का आपल्याला, तर नाही करायचं. हे काय आहे, साबा जे आहे ते एक आपलं रेस्क्यू रिलीफ आहे. ठीक आहे. हा आपला एक रेस्क्यू ड्रग आहे. रेस्क्यू ड्रग आहे म्हणजे तुमचं एकदम जेव्हा इमर्जन्सी कंडिशनमध्ये आपल्याला क्विक रिलीफ पाहिजे असेल, त्यासाठी आपण साबा हा दिलेला आहे. त्यानंतर ऑप्शन सी काय म्हणतोय, आय विल टेक माय ओरल स्टेरॉइड्स. ओरल स्टेरॉइड्स काय करतात, अस्थमामध्ये कुठलाही रोल प्ले करत नाहीत. नंतर ऑप्शन डी काय म्हणतो, आय विल ओन्ली यूज द ICS व्हेन आय फील शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. तर नाही, फक्त ICS आणि ते पण कधी यूज करणार म्हणतो, की जेव्हा मला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ वाटेल तेव्हा. तसं नाही, ICS हा आपल्याला काय करायला लागतंय, रेग्युलरली रेग्युलरली आणि कंटिन्युअसली यूज करायला लागतो.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ नर्स इज असिस्टिंग पेशंट ड्यूरिंग अस्थमा अटॅक. ठीक आहे. ड्यूरिंग अस्थमा अटॅक द नर्स हिअर्स नो wheezing and notes decrease the breath sound with cyanosis. What should the nurse do first? ठीक आहे. नर्सने काय केलेलं आहे? काय बघितलेलं आहे पेशंटमध्ये काय कंप्लेंट दिसलेलं आहे त्याला? नर्सला व्हीज नाहीये, नो व्हीज आहे आणि डिक्रीज्ड ब्रीथ साउंड. डिक्रीज्ड ब्रीथ साउंड. म्हणजे हे सिम्प्टम कशाचे आहेत तर आपलं सायलेंट चेस्ट. सायलेंट चेस्टचे काय आहेत हे सिम्प्टम्स आहेत आणि पेशंटला ऑन टॉप ऑफ दॅट काय आहे? सायनोसिस आहे. सायनोसिस आहे. सायनोसिस म्हणजे काय झालं पेशंटमध्ये सिव्हिअर सिव्हिअर हायपॉक्सिया आहे. पेशंटमध्ये ऑक्सिजनचा खूप कमी झालं. सायनोसिस म्हणजे काय? काय होणं? ब्लूइश डिस्कलरेशन होणं. ब्लूइश डिस्कलरेशन होणं. त्याला आपण काय म्हणतो? सायनोसिस म्हणतो. जर पेशंटला सायनोसिस झालेला आहे याचा अर्थ काय? पेशंटला काय झालं? सिव्हिअर हायपॉक्सिया झालेला आहे. तर आता या कंडिशनमध्ये पेशंटने फर्स्ट काय केलं पाहिजे? फर्स्ट ऑप्शन आहे आपला रिअसेस इन 15 मिनिट्स. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे आपला ॲडमिनिस्टर सिडेटिव्ह टू रिड्यूस अँक्झायटी. तर थर्ड ऑप्शन आहे आपला प्रिपेअर फॉर इंट्युबेशन अँड मेकॅनिकल व्हेंटिलेशन आणि फोर्थ ऑप्शन आहे आपला एन्करेज कफिंग. तर पेशंटला काय-काय आहेत आपला सायलेंट चेस्ट आहे म्हणजे काय पेशंट रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये आहे. सायनोसिस आहे म्हणजे काय झालेलं आहे? खूप सिव्हिअर हायपॉक्सिया झालेला आहे पेशंटला. तर अशा वेळेस ऑप्शन ए काय म्हणतोय, की काय करा पेशंटला 15 मिनिटानंतर परत असेसमेंट करा. तर आपल्याकडे एवढा वेळ आहे का पेशंटला 15 मिनिटानंतर बाबा तुला सायनोसिस झालेला आहे, पेशंटमध्ये व्हीजिंगचा साउंड नाहीये, ब्रीथ साउंड आपल्याला पेशंटमध्ये खूप कमी बघायला मिळतात आणि आपण पेशंटला म्हणणार का बाबा झोप तसंच मी 15 मिनिटानंतर येतो आणि तुला परत बघतो काय झालं तर. तर हा ऑप्शन काय आहे? एकदम रॉंग आहे. आता सेकंड ऑप्शन काय म्हणतो ॲडमिनिस्टर सेडेटिव्ह टू रिड्यूस अँक्झायटी. आपण या कंडिशनमध्ये सेडेटिव्ह देऊ शकत नाही का? कारण सेडेटिव्हचा स्वतःचा साइड इफेक्ट काय आहे? तर रेस्पिरेटरी फेल्युअर आहे. हे आपण बघितलेलं आहे. काय होतं तर काय होतं रेस्पिरेटरी मसल्सचा काय होतं पॅरालिसिस होऊ शकतो. ज्यामुळे पेशंट अजून रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जाऊ शकतो. थर्ड ऑप्शन काय म्हणतोय प्रिपेअर फॉर इंट्युबेशन अँड मेकॅनिकल व्हेंटिलेशन. थर्ड ऑप्शन काय म्हणतं, की पेशंटला लगेच काय करा इंट्युबेट करा आणि काय करा व्हेंटिलेटरवर पेशंटला घ्यायला पाहिजे. फोर्थ ऑप्शन काय म्हणतोय एन्करेज कफिंग. पेशंटला पूर्ण सायनोसिस झालेला आहे, पेशंटचा ब्रीथ साउंड नाही आणि पेशंटला अशा वेळेस आपण कफ करायला सांगू शकत नाही. प्रॅक्टिकली काय आहे ते पॉसिबल नाही. म्हणून ऑप्शन सी जे आहे तो करेक्ट आन्सर आहे. पेशंट रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जात आहे. पेशंटला आपण इमिडिएट इंट्युबेट केलं पाहिजे आणि व्हेंटिलेटिव्ह सपोर्ट आपण दिला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. द नर्स इज टीचिंग द पेशंट अबाउट द करेक्ट यूज ऑफ मीटर्ड डोस इनहेलर MDI. विच स्टेटमेंट बाय द पेशंट इंडिकेट्स नीड फॉर फर्दर टीचिंग. पेशंटला आपण काय केलं आहे, MDI बद्दल काय सांगितलंय, कसं यूज करायचं सांगितलेलं आहे. ठीक आहे. पण पेशंटने असलं कुठलंतरी स्टेटमेंट बोलला, की जे काय आहे आपल्याला चुकीचं वाटलं आणि पेशंटला आपल्याला काय करायला लागणार आता परत एज्युकेट करायला लागणार, की बाबा तुझं इथे चुकलेलं आहे. पण हे असं नसून असं आहे. पण हे आपण कधी बोलू शकतो? ऑप्शन ए, आय शुड टेक द इन्हेलर बिफोर आय शुड शेक द इन्हेलर बिफोर युजिंग इट. सेकंड काय म्हणतंय, आय विल इन्हेल क्विकली आफ्टर प्रेसिंग द कॅनिस्टर. थर्ड काय म्हणतो, आय विल होल्ड माय ब्रीथ अबाउट 10 सेकंड आफ्टर इन्हेलिंग. फोर्थ काय म्हणतो, आय शुड रिन्स माय माउथ आफ्टर युजिंग माय स्टेरॉइड इनहेलर. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय इनहेलर यूज करायचे काय झालं, काय स्टेप्स दिल्या आहेत आणि इनहेलरच्या बद्दल काय आहे एज्युकेशन आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो, आय शुड शेक इनहेलर बिफोर युजिंग इट. मी काय करणार इनहेलर यूज करण्याच्या अगोदर त्याला काय करणार शेक करणार. हे ऑप्शन बरोबर आहे का? ठीक आहे. ठीक आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तो चुकीचा बोलला का? नाही बोलला. त्यानंतर सेकंड ऑप्शन काय म्हणतो, आय विल इन्हेल क्विकली आफ्टर पासिंग द कॅनिस्टर. क्विकली इन्हेल करायचं का आपल्याला? तर नाही. आपल्याला कसं करायचं स्लो आणि डीप इन्हेल करायचं. थर्ड ऑप्शन काय म्हणतोय, आय विल होल्ड माय ब्रीथ फॉर अबाउट 10 सेकंड आफ्टर इन्हेलिंग. ठीक आहे. आपल्याला काय करायचं ब्रीथ काय करायचं डीप ब्रीथ घ्यायची आणि 10 सेकंडसाठी होल्ड करायचं आहे. फोर्थ ऑप्शन काय म्हणते, आय शुड रिन्स माय माउथ आफ्टर युजिंग माय स्टेरॉइड इन्हेलर. जेव्हा पेशंटने स्टेरॉइड इन्हेलर घेतलेला आहे त्याच्यानंतर पेशंटने काय करायचं आहे रिन्स करायचं आहे माउथ. माउथ काय करायचं रिन्स करायचं. म्हणजे पेशंटने काय करायचं चूळ भरायची. कशासाठी? टू प्रिव्हेंट ओरल कॅन्डिडायसिस. ओरल कॅन्डिडायसिस प्रिव्हेंट करण्यासाठी पेशंटने काय करायचं चूळ भरायला पाहिजे. कधी? स्टेरॉइड यूज केल्याच्या नंतर. मग याच्यामध्ये आपला फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे, थर्ड ऑप्शन करेक्ट आहे आणि फोर्थ ऑप्शन पण काय आपला करेक्ट आहे. जो आपला करेक्ट नाही तो पेशंटचं कुठलं स्टेटमेंट आहे ते काय आहे, आय विल इन्हेल क्विकली. तू इन्हेल क्विकली करायचं नाही बाबा. तुला परत एज्युकेट करायचं आहे, की स्लो आणि डीप तुला इन्हेल करायचं आहे. जेणेकरून काय होईल मॅक्सिमम तुझा जो ड्रग आहे तो काय होईल इन्हेल होईल आणि तुला रिलीफ मिळेल. ऑप्शन बी काय आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. द नर्स प्रोव्हाइड्स टीचिंग टू पॅरेंट्स ऑफ चाइल्ड न्यूली डायग्नोस्ड विथ अस्थमा. Which instruction is most important to prevent future exacerbations?
आपल्याकडे काय आहेत? पॅरेंट आलेले आहेत. कुणाचे पॅरेंट आलेले आहेत? पॅरेंट ऑफ चाइल्ड न्यूली डायग्नोज्ड विथ अस्थमा. आणि आपल्याला काय सांगायचंय पेशंटला, की कुठले-कुठले जे आहे तुम्ही इम्पोर्टंट पावलं घ्यायला पाहिजे. पेशंटचं एक्झासर्बेशन म्हणजे काय? एक्झासर्बेशन म्हणजे काय? ट्रिगर. आताच काय सांगितलं एक्झासर्बेशन म्हणजे काय? ट्रिगर. म्हणजे अशा कुठल्या-कुठल्या कंडिशन आहेत ज्या पेशंटच्या ट्रिगर होऊ शकतात, ते आपण कशा प्रिव्हेंट करू शकतो. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय? कीप अ डायरी ऑफ सिम्प्टम्स ओन्ली. सेकंड ऑप्शन काय म्हणतो? आयडेंटिफाय एंड अव्हॉइड नोन ट्रिगर्स. थर्ड ऑप्शन काय म्हणतो? गिव्ह ब्रोंकोडायलेटर बिफोर बेड टाईम. आणि फोर्थ ऑप्शन काय म्हणतो? अव्हॉइड एक्सरसाइज. तर बघा, फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय, तुम्ही काय करा, एक डायरी बनवा आणि त्या डायरीमध्ये काय करा, पेशंटचे काय करा, सिम्प्टम्स फक्त दररोज नोट करून ठेवा. बाकी काय करू नका. ओन्ली काय करा, फक्त सिम्प्टम्स काय करा, तुम्ही त्या डायरीमध्ये नोट करून ठेवा. हा फर्स्ट ऑप्शन बनतोय. तर फक्त सिम्प्टम्स नोट करून ठेवल्यामुळे आपण काय करू शकतो, एक्झासर्बेशन प्रिव्हेंट करू शकतो का? तर नाही करू शकत. ऑप्शन बी काय म्हणतोय, आयडेंटिफाय अँड अव्हॉइड नोन ट्रिगर्स. ठीक आहे. म्हणजे काय करा तुम्ही पेशंटला जो ट्रिगर आहे, ठीक आहे. ट्रिगर म्हणजेच काय येतं, आपल्यासाठी ट्रिगर कोण आहे? पेशंटचा ॲलर्जन आहे. ज्या पेशंटला ज्या कुठल्या घटकाची ॲलर्जी आहे, तो काय झाला आपल्यासाठी ॲलर्जन झाला. मग ती कशाची ॲलर्जी असू शकते? त्याला पोलनची असू शकते, डस्टची असू शकते, तुमच्या परफ्यूमची असू शकते, स्ट्रॉंग ओडरची असू शकते, ठीक आहे. किंवा मडची असू शकते. कशाची पण पेशंटला ॲलर्जी काय असते? असू शकते. मग ती काय करायचं आपल्याला ॲलर्जन आयडेंटिफाय करायचं आणि पेशंटला त्या ॲलर्जनच्या काय करायचंय? कॉन्टॅक्टमध्ये जाऊ द्यायचं नाही. जर पेशंट ॲलर्जनच्या कॉन्टॅक्टमध्ये गेला नाही, तर त्याला ॲलर्जी होणार नाही. ॲलर्जी होणार नाही म्हणजेच काय? अस्थमा काय आहे? ॲलर्जी आहे, इन्फ्लमेशन कंडिशन आहे. पेशंटची काय होणार नाही? ॲलर्जी होणार नाही म्हणजे काय होणार नाही? पेशंटला अस्थमा होणार नाही. अस्थमा होणार नाही याचा काय होणार नाही? त्याचा जो अस्थमाची जी अटॅक आहे तो काय होणार नाही? ट्रिगर होणार नाही. ऑप्शन बी काय आहे? ठीक आहे. नंतर थर्ड ऑप्शन काय म्हणतो? गिव्ह ब्रोंकोडायलेटर बिफोर यूज. ब्रोंकोडायलेटर देऊन बिफोर बेड टाईम म्हणतो. ठीक आहे. आता झोपायला जायच्या अगोदर काय होणार नाही? पेशंटचे काय होणार नाहीये? अस्थमा काही इम्प्रूव्ह होणार नाही. त्याचे जे काय ट्रिगर जे आहे ते इम्प्रूव्ह होणार नाहीयेत. नंतर फोर्थ ऑप्शन काय म्हणतो? अव्हॉइड एक्सरसाइज. पेशंटला एक्सरसाइज अव्हॉइड करणं आपण कसं सांगू शकतो? एक्सरसाइज करणं हे पेशंटसाठी चांगलं आहे. ठीक आहे. आपण जर एक्सरसाइजमुळे पेशंटला अस्थमा होतोय, तर आपण असं जर आपल्याला माहिती आहे 100% जर त्याचा जो अस्थमा आहे तो फक्त एक्सरसाइज इंड्यूस्ड आहे. तरी पण आपण त्याला काय करतो पेशंटला स्टेरॉइड स्टेरॉइड देऊन काय करतो पेशंटला आपण अस्थमा करायला सॉरी एक्सरसाइज करायला सांगतोय. जर पेशंटचा जर अस्थमा आहे, तो जर एक्सरसाइज इंड्यूस्ड असेल, त्याच्यासाठी ड्रग ऑफ चॉईस काय आहे आपल्यासाठी? स्टेरॉइड्स आहेत. तर याच्यामध्ये ऑप्शन ए, सी आणि डी हे तिन्ही पण काय रॉंग आहेत आणि ऑप्शन बी काय आहे आपला करेक्ट आन्सर आहे. आपल्याला काय करायचे पेशंटचे जो कुठल्याही ॲलर्जिक सबस्टन्सला ॲलर्जिक आहे पेशंट तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि काय करायचं पेशंटला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ द्यायचं नाही. जेणेकरून आपण काय करू शकतो पेशंटचा जो अॅक्यूट अस्थमॅटिक अटॅक्स पेशंटला येऊ शकतात किंवा जे ट्रिगर होऊ शकतं, एक्झासर्बेशन होऊ शकतं, ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणून आपलं काय बी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच लॅबोरेटरी रिझल्ट इज कन्सिस्टंट विथ पुअरली कंट्रोल्ड क्रोनिक अस्थमा. ठीक आहे. अस्थमा कसा आहे? पुअरली कंट्रोल्ड आणि कसा आहे? क्रोनिक आहे. फर्स्ट आहे आपला ऑप्शन लो सीरम आयजीई. सेकंड आहे ऑप्शन इओसिनोफिल काउंट कसा आहे? एलिव्हेटेड आहे. थर्ड ऑप्शन आहे आपला लो पीएससीओ2 आणि इन्क्रीज हिमोग्लोबिन. तर मी काल आपण अस्थमाची इन्व्हेस्टिगेशन सांगितली आणि आपण आज पण आपण एका प्रिव्हियस क्वेशनमध्ये बघितलेलं आहे. जेव्हा पेशंटमध्ये एलिव्हेटेड इओसिनोफिल्स असतात, तेव्हा आपण काय म्हणतो त्या पेशंटचा अस्थमा जो आहे तो कसा आहे? पुअरली कंट्रोल्ड आहे. ठीक आहे. कारण इओसिनोफिल कधी एलिव्हेट होणार? जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लॅमेटरी कंडिशन असतात किंवा ॲलर्जिक कंडिशन असेल तेव्हा बॉडीमध्ये इओसिनोफिल्स काय असतात? वाढतात. इओसिनोफिल्स काय आहे ते? डब्ल्यूबीसीचा प्रकार आहे. डब्ल्यूबीसी काय आहे? डिफेन्स मेकॅनिझम आहे बॉडीचं. जेव्हा बॉडीमध्ये इन्फ्लॅमेशन होईल तेव्हा डिफेन्स मेकॅनिझमला काय करायला लागणार आहे? स्टँड घ्यायला लागणार आहे आणि डिफेन्स मेकॅनिझम कसं स्टँड घेणार आहे? तर स्वतःची संख्या वाढवणार आहे. स्वतःची संख्या कधी कसं वाढत होते? जर इन्फेक्शन असेल तर ते काय करतं? न्यूट्रोफिलची संख्या वाढवतं. त्याच्यानंतर जर तुमचं इन्फ्लॅमेशन असेल तर काय करतं? इओसिनोफिल आणि न्यूट्रोफिल दोन्हीची संख्या वाढवतं, पण इओसिनोफिलची संख्या थोडीशी जास्त वाढवतं. त्या न्यूट्रोफिलच्या कंपॅरिझनमध्ये. ठीक आहे. तर म्हणजे इन्फ्लॅमेशन आहे म्हणजे काय होतं पेशंटमध्ये इओसिनोफिल काउंट हा वाढलेला आहे. ऑप्शन बी काय आहे आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला अ पेशंट विथ अस्थमा रिसीव्हज आयव्ही मॅग्नेशियम सल्फेट. ठीक आहे. MgSO4 पेशंटला चालू आहे. द नर्स अंडरस्टँड दॅट धिस इज गिव्हन टू आणि नर्सला काय झालं समजलं आहे की त्याच्यासाठी द्यायला. तर मी काल सांगताना सांगितलेलं तुम्हाला की MgSO4 काय करतात? रेअरली यूज करतात. रेअरली यूज्ड इन मॅनेजमेंट ऑफ अस्थमा. रुटीन मॅनेजमेंटमध्ये नाहीये. खूप कमी कंडिशनमध्ये हे दिलं जातं पेशंटला आणि खूप सिव्हिअर कंडिशनमध्ये दिलं जातं.
तर ऑप्शन ए काय म्हणतो आपला प्रमोट म्युकस सिक्रेशन. म्युकस सिक्रेशन प्रमोट करायचं काय आपल्याला? तर बिलकुल आपल्याला प्रमोट करायचं नाही. कारण आस्तमामध्ये ऑलरेडी म्युकस सिक्रेशन जास्त झालेलं आहे. तर आपल्याला अजून प्रमोट करायचं नाही. तो एअरवेमध्ये सगळं म्युकस भरलेलं आहे आणि आपल्याला परत त्याच्यामध्ये म्युकस भरायचं आहे काय? तर नाही, हे पूर्ण ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. त्यामुळे एंजिओस्कोपी जे आहे ते आपण देण्याचं कारण ते आहे का? तर बिलकुल नाही आहे. सेकंड ऑप्शन आहे रिलॅक्स ब्रॉन्कियल स्मूथ मसल. थर्ड ऑप्शन आहे आपला सप्रेस इम्यून रिस्पॉन्स आणि फोर्थ ऑप्शन आहे आपला स्टिम्युलेट रेस्पिरेटरी ड्राईव्ह. तर लास्ट ऑप्शन काय म्हणतो? रेस्पिरेटरी ड्राईव्ह स्टिम्युलेट होते का? नाही होत. रेस्पिरेटरी ड्राईव्ह जी आहे ती त्याचे जे सेंटर्स असतात ते कुठे असतात? मेडुला मेडुला ऑब्लांगेटा हे आपण पूर्ण बघितलेलं आहे. मेडुला ऑब्लांगेटामध्ये असतात आणि पॉन्समध्ये असतात. ठीक आहे. हे आपण पूर्ण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. जेव्हा आपण रेस्पिरेटरी सिस्टमचं फिजिओलॉजी बघितली होती, तेव्हा आपण हे पूर्ण डिटेलमध्ये बघितलेलं आहे, की रेस्पिरेटरी जे स्टिम्युलेशन सेंटर्स आहेत, ते कार्बन डायऑक्साइडला, त्याच्यानंतर ऑक्सिजनला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रेट, रेस्पिरेटरी रेट, त्याच्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सीला कसं रिस्पॉन्ड करतात, हे आपण बघितलेलं आहे. तर एमजीएसओ4चा आणि रेस्पिरेटरी जो स्टिम्युलेशन आहे, त्याचा काही संबंध आहे का? तर नाही. ऑप्शन हे पण काय आहे? रॉंग आहे. ऑप्शन हा पण आपला रॉंग होता. फर्स्ट ऑप्शन पण रॉंग आहे. लास्ट ऑप्शन पण रॉंग आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन काय म्हणते? सप्रेस इम्यून रिस्पॉन्स. एमजीएस4 काय आहे? इम्युनोसप्रेसंट आहे का? तर नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर बी ऑप्शन काय म्हणतो रिलॅक्स ब्रॉन्कियल स्मूथ मसल. तर हो, एमजीएस सुपर काय करतं तुमचं ब्रोंको डायलेशन करण्यामध्ये मदत करतं. ब्रोंको डायलेशन करण्यामध्ये मदत करतं. अस्थमाच्या पेशंटमध्ये काय झालेलं असतं? ब्रोंकोस्पॅझम झालेला असतो. ब्रोंकोस्पॅझम झालेलं असतं. म्हणजेच काय झालेलं असतं? मसल काय झालेले असतात? कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात. त्या कॉन्ट्रॅक्ट झालेल्या मसलला रिलॅक्स करायचं काम कोण करतं? रिलॅक्स करायचं काम कोण करतं? तर तुमचा एमजीएस4 हे करत असतं. म्हणून आपण इंजेक्शन कशासाठी देतो? टू रिलॅक्स ब्रॉन्कियल स्मूथ मसल म्हणजेच काय करण्यासाठी आपण ब्रोंको डायलेट करण्यासाठी एमजीएस4चा यूज हा आपण करत असतो. म्हणून बी ऑप्शन जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. ड्युरिंग अँड नेक्स्ट क्वेश्चन आपला ड्युरिंग अँड अॅक्यूट सिव्हिअर अस्थमा एक्झार्बेशन अॅक्यूट आहे आणि सिव्हिअर आहे. पेशंट्स आर्टेरियल ब्लड गॅस शोज पीएच ठीक आहे. पीएच आपल्याला किती बघायला मिळतं बघा 7.30. पीसीओ2 आपल्याला किती बघायला मिळतो? पीएससीओ2 आपल्याला किती बघायला मिळतो? 52 एमएमएचची. पीओ2 आपल्याला किती बघायला मिळतोय? 60 एमएमएचची. ऑन हाय फ्लो ऑक्सिजन. पेशंट अजून आणि पेशंट कशावर आहे? हाय फ्लो ऑक्सिजनवर पेशंट आहे ऑलरेडी. तर आपल्याला हे काय इंडिकेट करतंय? फर्स्ट ऑप्शन आहे आपला हायपर व्हेंटिलेशन अँड गुड रिस्पॉन्स टू थेरपी. सेकंड आहे ऑप्शन आपला अर्ली अस्थमा एक्झार्बेशन विथ रेस्पिरेटरी अल्कलोसिस. थर्ड ऑप्शन काय आपला व्हेंटिलेटरी फेल्युअर विथ CO2 रिटेन्शन अँड इम्पेंडिंग रेस्पिरेटरी अरेस्ट. आणि काय आहे नॉर्मल फिजिओलॉजिकल कंपन्सेशन. हे काय आहे नॉर्मल फिजिओलॉजी म्हणजे रिपोर्ट काय आहे आपला नॉर्मल आहे असं आपलं काय म्हणतंय फोर्थ ऑप्शन म्हणतोय. तर आपण काय बघितलं होतं की पीएच किती असायला पाहिजे? पीएच किती असायला पाहिजे? 7.35 टू 7.45 असायला पाहिजे. पेशंटचा पीएच किती आहे? 7.30 आहे. म्हणजे पीएच काय आहे? कमी आहे. पीएच कमी आहे म्हणजे काय आहे? ॲसिडोसिस आहे. ॲसिडोसिस आहे. इथपर्यंत माहिती आहे. आता आपल्याला फक्त एवढं कळलं की पेशंटला ॲसिडोसिस आहे. एबीसीचा जेव्हा आपण रिपोर्ट इंटरप्रिट करतो, तेव्हा आपण पीएच वरून काय सांगू शकतो? पेशंटला ॲसिडोसिस आहे का अल्कलोसिस आहे एवढं आपण सांगू शकतो. पण मेटाबॉलिक आहे की रेस्पिरेटरी आहे हे आपण काय शकतो पुढच्या याच्यावरून सांगू शकतो. तर आता पीएससीओ2 बघा आपला पीएससीओ2 मी तुम्हाला काय सांगितलं होतं? किती असायला पाहिजे? 35 टू 45 असायला पाहिजे सांगितलं होतं. इथे किती आहे? 52 आहे. ठीक आहे. 52 आहे म्हणजे हे काय आहे? वाढलेलं आहे. म्हणजे काय आहे? हे पण काय कंडिशन आहे? रेस्पिरेटरी ॲसिडोसिस कंडिशन आहे. इथे आपल्याला काय सांगितलं समजलं एक आहे रेस्पिरेटरी ॲसिडोसिसची कंडिशन आहे. इथे आपल्याला समजलं होतं ॲसिडोसिस आहे आणि इथे आपल्याला समजलं की रेस्पिरेटरी ॲसिडोसिस आहे. पीएमओ2 मी तुम्हाला किती सांगितलं होतं? की 75 टू 100 ठीक आहे किंवा 80 टू 100 काय-काय बुक्समध्ये 75 काय-काय बुक्समध्ये 80 दिलेलं आहे. ठीक आहे. हे काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. मग आपला फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो आपला हायपर व्हेंटिलेशन अँड गुड रिस्पॉन्स टू थेरपी. गुड रिस्पॉन्स आहे का हा? तर नाही. का गुड रिस्पॉन्स नाहीये? कारण पेशंटचं कार्बन डायऑक्साइड वाढत आहे, ऑक्सिजन कमी होत आहे आणि हा गुड रिस्पॉन्स म्हणता येईल का आपल्याला? तर नाही म्हणता येईल. ऑप्शन ए रॉंग आहे. मी काय म्हणतोय अर्ली अस्थमा एक्झार्बेशन विथ रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस. रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस आहे का? हा तिथं आपल्याला काय बघितलं आपण जेव्हा इंटरप्रिट केलं तेव्हा आपल्याला काय कळलं की हा रेस्पिरेटरी ॲसिडोसिस आहे म्हणून बी पण काय आहे तुमचं रॉंग आन्सर आहे. तर डी काय म्हणतोय की हे सगळं नॉर्मल आहे म्हणतोय रिपोर्ट. मग हा पण रॉंग आहे. आपला आता फक्त ऑप्शन सी राहिला. सी काय म्हणतोय? व्हेंटिलेटरी फेल्युअर विथ CO2 रिटेन्शन. CO2 रिटेन्शन झाले का बाबा? तर हो झाले. CO2चं जे व्हॅल्यू आहे ते 52 आले. तर CO2 रिटेन्शन तर नक्की झाले. विथ इम्पेंडिंग रेस्पिरेटरी अरेस्ट. रेस्पिरेटरी अरेस्ट बसलाय का पेशंटला? तर हो बसलाय. पेशंट जर रेस्पिरेटरी ॲसिडोसिसमध्ये जातोय, रेस्पिरेटरी अल्कलोसिसमधून जेव्हा पेशंट अल्कलोसिस
परंतु जेव्हा पेशंट ॲसिडोसिसमध्ये जातो रेस्पिरेटरी, तेव्हा आपल्याला काय समजून जायचंय, की पेशंट जो आहे तो रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जात आहे. म्हणून सी आपला ऑप्शन काय आहे? सी करेक्ट आन्सर आहे. आणि आपल्याला पेशंटला काय करायला लागणार आहे आता? इंट्युबेट करून काय करायला लागणार आहे? व्हेंटिलेटर सपोर्टवर घ्यायला लागणार आहे. हे काय कारण का? त्याचं जो स्पॉन्टेनियस व्हेंटिलेशन आहे, स्पॉन्टेनियस रेस्पिरेशन, स्पॉन्टेनियस व्हेंटिलेशन जे आहे ते काम करत नाहीये. म्हणून आपल्याला काय करायला लागणार आहे आता? मेकॅनिकल व्हेंटिलेशन द्यायला लागणार आहे. ठीक आहे. ऑप्शन सी काय आपला करेक्ट आन्सर आहे. आता थर्ड क्वेश्चन बघा. अ पेशंट इन अॅक्यूट सिव्हिअर अस्थमा एक्झार्बेशन हॅज फॉलोइंग एबीजी. सेम मागच्यासारखाच क्वेश्चन आहे बघा. त्याच्यामध्ये पण आपल्याला काय झालं, एबीजीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पीएच किती आहे? 7.28 आहे. म्हणजेच काय पीएच काय झालेला आहे आपला? कमी झालेला आहे. त्यानंतर पीएचसीओ2 किती आहे? 50 एमएमएचजी आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, पीएचसीओ2 वाढलेला आहे. म्हणजे ही पण केस कशाची आहे? रेस्पिरेटरी ॲसिडोसिसची आहे. ठीक आहे. आणि पीओ2 60 आहे सेम मागच्यासारखंच. म्हणजे हे काय पेशंटची कंडिशन कशी आहे? वर्सन होत आहे. रेस्पिरेटरी ॲसिडोसिसमध्ये पेशंट जातोय. म्हणजेच काय? पेशंट काय होत आहे? रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये. आता ऑप्शन वाचा. ठीक आहे. दिस एबीसी इंडिकेट गुड रिस्पॉन्स नाही. रायझिंग पीएससीओ2 इन अस्थमा एक्झार्बेशन सजेस्ट इम्पेडिंग रेस्पिरेटरी फेल्युअर. बरोबर आहे का? तर हो बरोबर आहे. पीएओ2 ऑफ 60 एमएमएचजी इज ॲक्सेप्टेबल अँड नो ॲक्शन इज रिक्वायर्ड. बरोबर आहे का? तर नाही. पीएओ2 आपला नॉर्मल किती असतो? 75 टू 100 किंवा आपण 80 टू 100 आपण म्हणू शकतो. या लेव्हलमध्ये असेल तर आपण काय म्हणू शकलो असतो? ॲक्सेप्टेबल आहे. पण हे 60 जी व्हॅल्यू आहे ती ॲक्सेप्टेबल आहे का? तर नाही आहे. द मेन प्रॉब्लेम इज मेटाबॉलिक ॲसिडोसिस. पेशंटचा जे आहे ते मेटाबॉलिक ॲसिडोसिस हा मेन प्रॉब्लेम आहे का इथे? तर नाही. पेशंटचा मेन प्रॉब्लेम कुठला आहे? हा इथे रेस्पिरेटरी ॲसिडोसिस आहे. ऑप्शन बी आहे हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. व्हिच ऑफ द फॉलोइंग फाइंडिंग डिफरन्शिएट अस्थमा फ्रॉम सीओपीडी. अस्थमा आणि सीओपीडी दोघांमधला मेन डिफरन्स कुठला आहे ते विचारले आपल्याला. फर्स्ट आहे क्रोनिक कफ. कफ इथे पण असतो, इथे पण असतो. फिक्स्ड एअरवे ऑब्स्ट्रक्शन. थर्ड ऑप्शन काय? रिव्हर्सिबल एअरवे ऑब्स्ट्रक्शन. आणि थर्ड ऑप्शन काय? स्मोकिंग हिस्ट्री. स्मोकिंग हिस्ट्री इथे पण असू शकते, इथे पण असू शकते. रिव्हर्सिबल एअरवे ऑब्स्ट्रक्शन कुठं आहे? रिव्हर्सिबल एअरवे इथे असू शकतो, पण इथे एअरवे रिव्हर्सिबल नसतो. मी काय सांगितलं तुम्हाला, की सीओपीडी आणि अस्थमा अगोदर काय होते? दोन्ही एकाच क्लासमध्ये होते. पण नंतर आपल्याला काय कळलं, की अस्थमा हा काय आहे? रिव्हर्सिबल आहे. म्हणून आपण काय केलं? सीओपीडी आणि अस्थमा हे दोन वेगवेगळ्या डिसीज कंडिशन केलेल्या आहेत. अगोदर आपण याला दोनाला पण एकाच हेडिंग खाली स्टडी करत होतो. पण अस्थमा आणि सीओपीडी मधला मेजर डिफरन्स काय आहे? तर अस्थमा रिव्हर्सिबल आहे आणि सीओपीडी काय आहे? रिव्हर्सिबल नाही. का? कारण त्याच्या जर एकदा अॅल्व्होलायची इलॅस्टिसिटी लूज झाली तर आपण ती परत आणू शकत नाही. एकदा अॅल्व्होलाय जर बस्ट झाल्या तर त्या अॅल्व्होलाय परत येत नाहीत. म्हणून हे काय आहे? सीओपीडी काय आहे? क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि पल्मोनरी लंग डिसीज. आपण काय म्हणतो? सीओपीडीला क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज याला आपण काय म्हणतो? सीओपीडी असं म्हणतो. त्यानंतर फिक्स्ड एअरवे ऑब्स्ट्रक्शन तर दोन्हीमध्ये पण होतं. ठीक आहे. पण रिव्हर्सिबल जे आहे तो फक्त काय आहे? अस्थमा आहे. सीओपीडी हा रिव्हर्सिबल नाही. म्हणून आपण सी ऑप्शन जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला. अ नर्स इज केअरिंग फॉर अ पेशंट हू जस्ट रिसीव्ड साल्ब्युटॅमॉल नेब्युलायझेशन. व्हिच साइड इफेक्ट शुड बी मॉनिटर्ड मोस्ट क्लोजली. आपण काय केलंय? पेशंटला जस्ट काय दिलं आहे? साल्ब्युटॅमॉलचा नेप दिलेला आहे. साल्ब्युटॅमॉलचा काय दिलेला आपण? जस्ट नेम दिलेला आहे. हा क्वेश्चन आर-आर-बी 2025 ला आलेला आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय? ब्रॅडिकार्डिया. सेकंड ऑप्शन काय म्हणतोय? ट्रिमर्स अँड टॅकिकार्डिया. थर्ड ऑप्शन काय म्हणतोय? हायपोथर्मिया. आणि फोर्थ ऑप्शन काय म्हणतोय? हायपरटेन्शन. तर नेब्युलायझेशन जे आहे, ठीक आहे, नेब्युलायझेशनचा साइड इफेक्ट, ठीक आहे, किंवा टॉक्सिक इफेक्ट म्हणू शकतो आपण. टॉक्सिक इफेक्ट कुठला आहे? तर ट्रिमर्स अँड टॅकिकार्डिया. जेव्हा आपण पेशंटला नेब्युलायझेशन देतो तेव्हा आपण पेशंटला त्यासाठी मॉनिटर केलं पाहिजे. ट्रिमर्स आणि टॅकिकार्डियासाठी मॉनिटर केलं पाहिजे. जर पेशंटला ऑलरेडी टॅकिकार्डिया असतो, अस्थमाच्या पेशंटमध्ये ऑलरेडी टॅकिकार्डिया आहे, फॉर एक्झाम्पल त्याची 120 हार्टबीट आहे आणि साल्ब्युटॅमॉल दिल्याच्या नंतर काय होणार? सॉल्ब्युटॅमॉल काय आहे? ब्रॉन्कोडायलेटर आहे. ठीक आहे. ब्रॉन्कोडायलेटर दिल्यामुळे काय व्हायला पाहिजे? पेशंटचं जो टॅकिकार्डिया आहे तो काय व्हायला पाहिजे? थोडासा रिलीफ व्हायला पाहिजे. म्हणजे 120 पासून त्याचं 100 पर्यंत हार्ट रेट यायला पाहिजे. पण जर तुम्ही साल्ब्युटॅमॉल दिल्याच्या नंतर जरी पेशंटची 120 पासून जर 130 जात असेल, ठीक आहे, आणि पेशंटला जर ट्रिमर्स असतील तर आपल्याला कशाचे सायन्स आहेत? तर हे साइड इफेक्ट आहे. ठीक आहे. हे कशाचे साइन आहे? तर साइड इफेक्ट ऑफ साल्ब्युटॅमॉल. साल्ब्युटॅमॉलच्या काय आहेत? हे साइड इफेक्टचे साइन्स आहेत. ठीक आहे. तर आपला अस्थमावरचे जे अस्थमा या टॉपिकवरचे काय झालेत एमसीक्यू एवढे आपल्यासाठी इनफ आहेत. मी प्रत्येक काय केलंय टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे एमसीक्यूज मध्ये. त्यानंतर जे एमसीक्यू हे आपले सगळे एमसीक्यू असे आहेत
जे की क्वेशनमध्ये आजकाल विचारले जातात. जे वन लाइनर ठीक आहे. वन लाइनर आणि सोपे-सोपे एम-सी-क्यू घेऊन फक्त क्लास चालवणं हे आपलं काम नाहीये. आपण जे क्वेशन एक्झाममध्ये विचारतात असेच क्वेशनची प्रॅक्टिस आता करणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे. त्याच्यानंतर हे जे एम-सी-क्यू आहेत, ठीक आहे. ह्या एम-सी-क्यूचे तुम्ही काय करायचंय, नोट्स बनवायच्या आहेत. नोट्सला विसरू नका. जर तुम्ही क्लासेस बघत असाल तर तुम्हाला काहीही फायदा होणार नाही आहे. नोट्स ह्या तुमच्या बनवायलाच लागतील तुम्हाला. ठीक आहे. नोट्स बनवा. त्याच्यानंतर खूप मुलं काय करतात, की हे जे एम-सी-क्यू आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवतात. स्क्रीनशॉट काढून ठेवल्याच्यानंतर मला माहिती आहे तुम्ही कधीही नंतर गॅलरी ओपन करून बघणार नाही आहात. तुमचा हा रिवाईज होत नाही. त्यामुळे तुमच्या नोट्स राहणं, फिजिकल नोट्स तुमच्या हातात राहणं हे खूप इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू. बाय.